सभी प्यार से कहेंगे ओम शांति। थोड़ा सा मुस्कुरा कर ओम शांति। थोड़ा सा दिल से ओम शांति। सबसे पहले तो आप सभी का आज के इस सत्र में यहाँ हार्दिक स्वागत है। सभी का स्वागत है, सत्कार है, अभिनंदन है। जोरदार तालियां अपने लिए बजाइए। फुले फुले फुले। सगळ्यांना हिंदी कम्फर्टेबल आहे की मराठी कम्फर्टेबल आहे? सगळ्यांना मराठी? असं कोणी आहे ज्यांना मराठी समजत नाही? असं कोणी असेल त्यांना मराठी समजत नाही तर मग मला हिंदीत बोलायला लागेल। ऐसे कोई है? अच्छा, एक हाथ ऊपर गया। अच्छा, आप लोगों को हिंदी समझ में आता है? क्योंकि उसको मराठी समझ में नहीं आता है, तो हम दोनों बीच बीच में मैं मराठी मध्ये पण बोलत है ना। मराठी, मला मराठी हिंदी काही चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत विशेष। आणि इकडे आपण ज्या प्रोग्रामसाठी आलो आहोत है ना, सर्वायकल कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, त्याच्या अवेअरनेस आणि त्याच्या टेस्टसाठी आलेलो आहोत। तर हे सगळं प्रोग्राम घेण्याचं कारण काय आणि त्याच्यात पण विशेष आशा सेविकांसाठी आपण हा प्रोग्राम का ठेवलाय ना, 5 दिवस ठेवलाय। कारण प्रत्येक ठिकाणी मिळून तुम्ही एक साधारण 300 लोक आहेत असं आम्हाला समजलं। मग आपण म्हणालो प्रत्येक दिवशी 50-50 आपण घेतले तर आपले 6 याच्यामध्ये होऊन जाते। फक्त आता 20 तारखेला इलेक्शन आहे म्हणून आपण त्या दिवशी नाही ठेवलाय। तर काल पण बऱ्यापैकी आलेले, काल जवळजवळ आपले 30 झाले। आता आज पण येतील अजून आणि उद्या आहे। आता उद्या तुम्हाला काय सांगितलंय का? उद्या प्रधानमंत्री येणार तर जाऊ नका वगैरे असं काही सांगितलं नाहीये ना? म्हणजे कारण ते येणार म्हणून तुमच्या मॅडम आज येणार होत्या ना, अपर्णा मॅडम, तर त्यांचा मला आता जस्ट फोन आला की त्या नाही येऊ शकत आहेत कारण त्यांना ती सगळी प्रधानमंत्री असले की तिकडची तयारी करावी लागते। 19 तारखेला आहे आणि 21ला। 20 तारखेला नाहीये कारण 20 तारखेला आपल्या इथे इलेक्शन आहे ना, तर सगळेजण त्याच्यामध्येच बिझी होऊन जातील। तर आपण विशेष तुमच्यासाठी पहिल्यांदा काय करायचं का ठरवलं? 2 गोष्टी। सगळ्यात पहिल्यांदा की जसं आपला भारत पोलिओ निर्मूलन झालंय, पोलिओ मुक्त आहे की अजून पोलिओ आहे भारतामध्ये? झालंय ना? कोणामुळे झालं? आशा आणि अंगणवाडी सेविकांमुळे। जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा। कारण तुम्ही सगळेजण जातात, घरोघरी जाऊन ते वॅक्सिन्स देतात, त्याच्यामुळे भारत आज पोलिओ मुक्त झालेला आहे। मग तुमच्यासाठी आमचं समाजाचं पण काहीतरी देणं लागतं की नाही? तुम्ही एवढं करता म्हणून तुमच्यासाठी एक छोटासा खारीचा वाटा म्हणतो तसा आपण एक छोटासा आपल्याकडून दिलेल। आणि दुसरी गोष्ट, कारण तुम्ही समाजापर्यंत जाता, तुम्ही घरोघरी जाता, तर तुमच्या मार्फत तुम्हाला ह्या कॅन्सर बद्दलची माहिती झाली आणि हा कॅन्सर टाळण्यासाठी काय काय करायचं ते माहीत झालं, तर तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवा। तर हे सांगणं आणि हे प्रोग्राम घेण्याचा उद्देश काय नाही, तर मी तुम्हाला खाली टेस्ट करून पाठवू शकली असती, पण त्याच वेळेला ह्याच्याबद्दलची माहिती देणं का गरजेचं आहे? तर माझं स्वतःचं 98 आणि 99 2 वर्ष मी टाटामध्ये होते। टाटा कसलं हॉस्पिटल आहे सांगा? टाटा कॅन्सरचं हॉस्पिटल आहे। मग महिलांमध्ये एवढं हे कॅन्सरचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे। 2 कॅन्सर, एक स्तनाचा कॅन्सर आणि दुसरा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर। आता एक मात्र कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा एक मात्र कॅन्सर असा आहे की जो आपण टाळू शकतो। नाही तर कुठलाही कॅन्सर आपण टाळू शकतो का? कॅन्सर आपण नाही टाळू शकत। तर फक्त आपण हा एक कॅन्सर टाळू शकतो का? कारण याच्यासाठी 2 गोष्टी आपल्याकडे, एक आपल्याकडे त्याच्यासाठी टेस्ट अवेलेबल आहे आणि दुसरं आपल्याकडे त्याच्यासाठी वॅक्सिन अवेलेबल आहे। तर दोन्ही बद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ, खूप डिटेल नाही, तुम्हाला काही खूप जास्त माहिती नकोय, जी मेन माहिती पाहिजे। तर हा जो कॅन्सर आहे, जसं कोविडमध्ये काय झालं, कोविड व्हायला नको म्हणून आपण काय केलं, सगळ्यांनी वॅक्सिन घेतले। तुम्ही सगळ्यांनी घेतले का वॅक्सिन? कोणी कोणी घेतले जरा हात वरती करा। बघा, सगळ्यांनी वॅक्सिन घेतले का? तर आपल्याला कोविड व्हायला नको। वॅक्सिन्स आपण का घेतो की ज्याच्यामुळे ते होतो आपल्याला आजार, जे पण जीवाणू आहेत, विषाणू आहेत, त्याच्या अगेन्स्ट आपण घेतलं, जनरली विषाणूंमुळे, मग त्याचं वॅक्सिन बनलं जातं। तर हा जो कॅन्सर आहे हा कुठल्या विषाणूमुळे होतो? त्याला म्हणतात ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस, HPV व्हायरस। त्याच्यामुळे हा काय होतो? कॅन्सर होतो। आता हे जे इन्फेक्शन होतं, हे इन्फेक्शन झालं म्हणजे सगळ्यांनाच कॅन्सर होईल का? नाही।
आता जसं सर्दी खोकला, आता एखाद्या ठिकाणी आपण फिरायला गेलो तर सगळ्यांना सर्दी खोकला नाही होत ना. 5 जण घरातले जातात तर काय होतं, दोघांना सर्दी खोकला होतो, त्याच्यातल्या एखाद्याला भरपूर सर्दी खोकला होतो, काही वेळेला त्याला ताप पण येतो, आपल्याला त्याला अँटीबायोटिक द्यायला लागतं. नाही तर प्रत्येक सर्दी खोकल्याला डॉक्टरांकडे जातो का आपण? नाही. आपल्याला माहितीये सर्दी खोकला आपला 2-3 दिवसात बरा होऊन जाणार आहे. मग तसंच हे जे इन्फेक्शन आहे तर ते कशावर आपलं अवलंबून असतं? आजार होणं न होणं, आपल्या शरीरातली रोग प्रतिकारक शक्ती, ज्याला आपण इम्युन सिस्टीम म्हणतो, इम्युन पॉवर म्हणतो, ती जर चांगली असेल तर काय होतं, आपल्याला हे छोटे मोठे विषाणूंचे जे इन्फेक्शन होतात ते कंट्रोलमध्ये येऊन जातात. तर तसंच हे जेव्हा इन्फेक्शन होतं, हे काय होतं, 90% बायकांना हे इन्फेक्शन होतं. किती? 90%. त्याच्यातल्या 80% बायकांचं इन्फेक्शन क्लिअर होऊन जातं. 80 ते 90%. ज्या थोड्याफार बायकांचं इन्फेक्शन क्लिअर होत नाही. का नाही होत? कारण त्यांची इम्युन सिस्टीम काय असते, वीक असते. मग त्या लोकांना जर ते, तुम्ही ना सगळे आतमध्ये बसा आणि पुढे बसा, म्हणजे नंतर येणारे मागे बसतील, मग डिस्टर्ब नाही होणार. तर ते इन्फेक्शन जर जास्त वेळ राहिलं किंवा सारखं सारखं इन्फेक्शन होत राहिलं, 8-10 वर्ष जर इन्फेक्शन राहिलं, तर पुढे जाऊन मग कॅन्सर होऊ शकतो. म्हणजेच काय, जर आपण ही टेस्ट केली आणि आपल्याला माहित झालं की बाबा आपल्याला इन्फेक्शन आहे, मग आपण त्याच्यासाठी जे जे काही करायचंय ते केलं, तर पुढे जाऊन आपल्याला कॅन्सर होणार नाही. म्हणून टेस्ट करून आपण कॅन्सर टाळू शकतो. नाही तर टेस्टने कसा कॅन्सर टळणार असं वाटणार ना, बाबा मी टेस्ट केली तर माझा कॅन्सर कसा टळणार. तर ही जी टेस्ट आहे ती एकदम सिंपल टेस्ट. त्याला काय म्हणतात, 2 प्रकारच्या टेस्ट. एक असते त्याला पाक्समियर म्हणतो, दुसरी असते HPV, जे हे इन्फेक्शनची टेस्ट असते. आता ही टेस्ट कोणाला करायची असते? सगळ्या बायकांना 30 वर्षापासून 60 वर्षापर्यंत करायची आहे. कधी करायची? दर 5 वर्षाने. पण समजा दर 5 वर्षाने, कारण ती टेस्ट थोडी महाग असते. जसं आता तुम्ही त्या पॅम्पलेटमध्ये वाचलं असेल, 3000ची टेस्ट आहे. 3000ची टेस्ट प्रत्येक वेळेला शक्य नसेल करायला, तर त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या टेस्ट असतात. पाक्समियरची जी टेस्ट असते ती आपल्याला साधारण एक 500-600 रुपये, चेकअपचे 400-1000 मध्ये होते. HPVची पण दुसरी अजून एक टेस्ट असते, ते एक साधारण 2-1000 मध्ये होते. ही जी सगळ्यात चांगली टेस्ट आहे ती 3000ची टेस्ट आहे. मग ती टेस्ट आपण दर 5 वर्षाने केली तरी चालते. पण जरी दर 5 वर्षाने आपल्याला करणं शक्य नाही झालं, तरी ॲटलिस्ट एक 35 वर्षाला आणि एक 45 वर्षाला, एवढ्या 2दा तरी ह्या टेस्ट कराव्या. तेवढं पण शक्य नाही झालं तरी लाईफ टाईम मध्ये एकदा तरी ही टेस्ट आपल्याला करायची. मग एकदा तरी आपल्याला तेवढं आपल्या स्वतःसाठी का खर्च करायचा आहे? कारण हा जो कॅन्सर आहे त्याचं प्रमाण किती आहे? दरवर्षी भारतामध्ये 1,20,000 बायकांना हा कॅन्सर होतो. किती? 1,20,000 बायकांना. ज्याच्यासाठी आपल्याकडे टेस्ट आहे, ज्याच्यासाठी आपल्याकडे वॅक्सिन्स आहेत, तरी पण 1,20,000 बायकांना हा कॅन्सर होतो. आणि त्याच्यातल्या 70,000 ते 80,000 महिलांचा मृत्यू होतो. म्हणजे किती? 60% महिलांचा मृत्यू होतो. आता कॅन्सरमुळे मृत्यू कधी होतो? जेव्हा कॅन्सर शेवटच्या स्टेजमध्ये असतो. जो कॅन्सर आपण टाळू शकतो, तो कॅन्सर जरी झाला तरी लवकर जर समजला तर आज आपल्याकडे त्याच्यासाठी पूर्ण ट्रीटमेंट आहे. कॅन्सर झाल्यावर पण ट्रीटमेंट आहे, कॅन्सर नको व्हायला पण आहे, कॅन्सर झाल्यावर पण ट्रीटमेंट आहे. आपण पिशवी काढून टाकली, जर तो जास्त पसरला असेल तर पिशवीच्या बाजूचे आपल्याला ग्रंथी काढायला लागतात, काय आपल्याला लाईट द्यावी लागते, रेडिओथेरपी द्यावी लागते. जसं टाटा आहे, टाटाचं आता खारघरला झालंय, तिथे होऊन जातं. म्हणजे असे काही गव्हर्नमेंटची ठिकाण आहेत की जिथे आपल्याला फ्रीमध्ये पण होऊन जाते ट्रीटमेंट. किंवा आता तुमचं आयुष्यमान कार्ड आहे, म्हणजे आता आपल्याकडे सोयी सुविधा आहे, त्याच्यासाठी लागणारा खर्च पण आहे. पण त्याच्यासाठी टेस्ट तर करून घेणे गरजेचे आहे की आपल्याला माहिती होऊन जाणार. तर तरी पण एवढ्या महिलांचा मृत्यू दर दिवसाला 170 ते 200 महिलांचा मृत्यू दर दिवसाला होतो. दर 8 मिनिटाने 5 ते 6 मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू होतो. दर तासाला 7-8 महिलांचा मृत्यू होतो. जे कॅन्सर आपण टाळू शकतो त्याच्यामुळे एवढ्या महिलांचा मृत्यू का व्हायला पाहिजे? तुम्हाला नाही वाटत का लोकांपर्यंत ही माहिती गेली पाहिजे? तर तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला हे सगळं सांगता आलं पाहिजे. म्हणून जे काही मी आता एक पुढच्या अर्धा तास 45 मिनिटं बोलणार ते व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका. प्लस हे आपण रेकॉर्डिंग होत आहे, आमचं युट्यूब चॅनल आहे डॉक्टर शुभदा नील, त्याच्यावर आम्ही व्हिडिओ टाकतो. हा व्हिडिओ तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. लोक काही ना काहीतरी युट्यूबवर बघत असतात. अशी चांगली काहीतरी माहिती बघितली तर त्या महिलेला आपण कॅन्सर पासून वाचवू शकतो.
कारण एका महिलेला कॅन्सर झाला, एका घरातली आई जेव्हा जाते तेव्हा फक्त एक माणूस जात नाही, ते घर पूर्ण कोलॅप्स होतं. आणि म्हणून आपल्याला महिलांसाठी हे जनजागृती करणं गरजेचं आहे. तर म्हणून ह्याच्यासाठी जी टेस्ट आहे ती काय आहे, सिंपल टेस्ट, एक तर पास्मियर किंवा HPV. आता आपण जी करणार आहोत ती HPV टेस्ट. कशी सिंपल आहे बघा ही टेस्ट. कारण काय होतं, बायकांना कुठलंही टेस्ट म्हटलं ना, हॉस्पिटलला जायचं की पहिलं घाबरतात. त्यांना काय वाटतं, डॉक्टर नेणार नाही, फाडणार आम्हाला, कापणार, बस त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी इंजेक्शन देतील, भूल देतील, हे सगळं त्यांच्या मनात भीती असते. मग भीतीमुळे ते लोक जायला घाबरतात. तर त्यांना तुम्हाला सांगायचंय की आम्ही स्वतः ही टेस्ट करून घेतली. आता तुम्ही आम्हाला विचाराल तर आम्ही टेस्ट केली आहे का? हो, मी टेस्ट केली, आमच्या स्टाफने टेस्ट केली, माझ्या नातेवाईकांची टेस्ट झालेली आहे, आम्ही स्वतः केलंय आणि मग आम्ही तुम्हाला सांगतो. तर किती सिंपल टेस्ट, असा एक स्वाब असतो. आता हा म्हणजे काय की आम्हाला आतमध्ये पण हात वगैरे घालायला लागत नाही, कुठलं इन्स्ट्रुमेंट पण घालायला लागत नाही. आता हे तुम्ही स्वतः शिकलात. आपल्याला जर जास्त ह्या टेस्ट अवेलेबल झाल्या तर आम्ही तुमच्याकडे हे देऊ, तुम्ही घरी जाऊन पण हे टेस्ट करू शकता. तुम्हाला ग्लव्स घालायचे आहेत, आतून आतली तपासणी जशी करतो तसं आपल्याला फक्त आतमध्ये हा कापसाचा गोळा फिरवायचा आहे. एकदम सिंपल आहे. ह्याच्यामध्ये काही दुखणं आहे का सांगा तुम्ही. ही कापूस किती छोटा आहे आणि हे जाणारा आतमध्ये किती पातळ आहे, त्यामुळे हे त्यांना दाखवायचं. ही टेस्ट सिंपल आहे. कधी करायची आहे, 30 वर्षाच्या नंतर करायची, ऍटलीस्ट एकदा तरी करायचे. जमलं शक्य झालं तर 5 ते 10 वर्षाने रिपीट करायचे. खर्च किती येतो ते मी सांगितलं. आता ह्या टेस्टने होणार काय, तर आपल्याला माहित झालं की मला HPV इन्फेक्शन आहे, याचा अर्थ मला कॅन्सर आहे का? नाही. इन्फेक्शन आहे म्हणून कॅन्सर आहे का? नाही. कधी होणार, जर ते इन्फेक्शन खूप वेळ राहिलं तर. मग काय करतो, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह येतात तेव्हा 2 टाईप बघितले जातात. जर 16 आणि 18 टाईप जे विषाणू आहेत HPVचे ते थोडे स्ट्रॉंग आहेत, तेच कॅन्सर करू शकतात. बाकीचे आहेत ते माइल्ड असतात, त्याने एवढा कॅन्सर होण्याची शक्यता नसते. त्याला आपण काय म्हणतो, आदर म्हणतो. असे जवळजवळ 100 टाईपचे ते विषाणू असतात, त्याचा आपल्याला काय एवढा विचार करायचा नाहीये. 16 आणि 18 जर पॉझिटिव्ह आले तर त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे. कॅन्सर झालेला नाही, टेस्ट म्हणजे कॅन्सर नाही, हे डोक्यात फिक्स करून टाका. कारण तुमचे कोणाचे सपोज पॉझिटिव्ह आले तर घाबरून जायचं कारण नाहीये बिलकुल. तर पॉझिटिव्ह आदर आले तर काय करायचं, आपण 1 वर्षाने परत टेस्ट करायची आणि मग त्या 1 वर्षामध्ये आपलं इन्फेक्शन क्लिअर व्हायला आपण काय करायचं, आपण त्याच्यासाठी मास्टर आता बंद करून ठेव, त्याचा तो मास्टर नका चालू ठेवू, लाईट चालू ठेवा, मास्टर नका चालू ठेवा. तर त्याचं हे जे इन्फेक्शन आहे ते आपली इम्युनिटी चांगली असेल तर क्लिअर होणार. म्हणजेच काय करायचं, त्या लोकांना आपल्याला काय द्यायला लागणार, विटॅमिनच्या गोळ्या द्यायला लागतील. बी कॉम्प्लेक्स, लाईट चालू ठेव, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या द्याव्या लागतील. मग त्या घेऊन 1 वर्ष आपली थोडी रोग प्रतिकारक शक्ती आपण वाढवली, 1 वर्षाने आपलं इन्फेक्शन क्लिअर होऊन जाईल. जर 1 वर्षाने परत आढळलं तर मग आपल्याला काय करायला लागतं, एक दुर्बीण असते, त्याला कॉल्पोस्कोप म्हणतात. ते दुर्बीणने आपण तो जो पिशवीचा, गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा भाग आपण तपासतो, जिथे आपल्याला जखम वगैरे काय जाणवली तर त्याचं आपण बायोप्सी घेतो. आणि त्याच वेळेला आपण त्याला एक कोल्ड क्रायोथेरपी म्हणतात, म्हणजे तो भाग जो आहे त्याचा बर्फ बनवून टाकतो. त्याने काय होतं, तिथे जी विषाणूची लागण झाली आहे ती काय होऊन जाते, ती जळून जाते, ती मरून जाते. म्हणजे विषाणूच गेले तर आपल्याला पुढे जाऊन कॅन्सर होणारच नाही आणि पुढे जाऊन आपल्याला पिशवी पण काढायला लागत नाही. एवढं त्याचं सिंपल आहे. आणि जर 16 आणि 18 पॉझिटिव्ह असेल तर आपण लगेच कॉल्पोस्कोपी करतो, म्हणजे मग आपण 1 वर्ष थांबत नाही. आपण काय करतो, लगेच कॉल्पोस्कोपी करणार, बायोप्सी घेणार आणि त्याच वेळेला क्रायोथेरपी. आता ही जी काही ट्रीटमेंट लागेल ती सगळी आपल्या इथे नील हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. आता ज्यांनी हे टेस्टसाठी आपल्याला हे करून दिलेलं आहे ना, ते आयुजन म्हणून एक पुण्याची लॅब आहे ज्यांच्याकडे हे टेस्ट होता. त्यांच्या इथून हे डॉक्टर, हे अभय म्हणून आलेले आहेत आपल्याकडे, जरा उभे राहा, त्यांना जोरदार टाळ्या वाजवा. ते आपल्याला त्यांनी हे टेस्ट फ्री करून दिलेली आहे. आणि महानगर गॅस लिमिटेड, तुम्ही हा वाजवा नाही ते त्यांनी बघा, तुम्हाला एवढा फुलांचा वर्षाव झाला तुमच्यावर. तर त्यांनी आपल्याला हे फ्री करून दिलंय. तर त्याच्याप्रमाणे ज्यांचं आपण 1 वर्षाने करणार ना ते पण आपल्याला फ्री देतात. आता एवढं कोण करतं सांगा आपल्यासाठी. आता तेवढं आपल्यासाठी केलं जात आहे. फक्त आपल्याला पुढे येऊन ही टेस्ट करायची आहे. 16-18 वाल्यांना लगेच कॉल्पोस्कोपी होईल, त्यांची बायोप्सी घेतली जाईल, त्याच वेळेला ट्रीटमेंट होईल. आणि आता सपोज आपल्याला त्याच्यानंतर चुकून कोणाला कॅन्सर आहे असं निघालं
तरी त्याला काय म्हणतात प्री इन्व्हेसिव्ह, म्हणजे कॅन्सर होण्याच्या अगोदरची स्टेज. तर त्याच्यामध्ये नुसती पिशवी काढली तरी आपला कॅन्सर 100% बरा होतो. आता 40-45 वर्षानंतर तसं पिशवीचा काही प्रॉब्लेम नसतो काढली तरी. तर एवढं सिंपल आहे. पण हे जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर आपण बायकांचा जीव वाचवू शकतो. दुसरं ह्याच्यासाठी काय आहे, मी म्हटलं वॅक्सिन. आता वॅक्सिन कोणी घ्यायचंय, हे वॅक्सिन कशाच्या अगेन्स्ट आहे, HPVचं वॅक्सिन आहे. आता हे जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा फक्त गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाला नाही इन्फेक्शन होतं, 6 ठिकाणी इन्फेक्शन होतं ह्या विषाणूचं. कुठे कुठे होतं, ओरोफॅरिंजियल म्हणजे घशाचं, दुसरं काय आहे सर्वायकल म्हणजे पिशवीच्या तोंडाचं, मग खालचा जो प्रायव्हेट पार्ट आहे त्याला वल्वा म्हणतो, वजाना म्हणतो, जो योनी मार्ग असतो, बाहेरचा भाग आहे, संडासची जागा आहे, गुरुद्वार ज्याला म्हणतात, ॲनल आहे, आणि जेंट्स मध्ये पण त्याला फिनाईल म्हणतात. मग हे दोघांकडून एकमेकांना इन्फेक्शन जाऊ शकतं. म्हणून हे वॅक्सिन जे आहे ते दोघांना घ्यायचंय. असं नाही लक्षात घ्यायचं की हे फक्त गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं वॅक्सिन आहे, मग आपल्याला काय वाटणार हे फक्त बायकांना घ्यायचंय. पण हे इन्फेक्शन दोघांना होतं, बायकांना नसेल पण मुलांना आहे, पुरुषांना आहे, तर त्यांच्याकडून बायकांना येणार. म्हणून आपल्याला काय करायचंय, दोघांना वॅक्सिन द्यायचं, मुलांना पण वॅक्सिन द्यायचं आणि बायकांना पण वॅक्सिन द्यायचंय. मग मुलांना कधी किती एज पर्यंत द्यायचं, 9 वर्षापासून 26 वर्षापर्यंत. बायकांना किती वयापर्यंत, 9 वर्षापासून 45 वर्षापर्यंत. आता कोविडचे जसे आपण 2 इंजेक्शन 3 इंजेक्शन जो एक आपला कोर्स असतो, तसंच ह्या वॅक्सिनचं जर आपण 9 वर्षापासून 15 वर्ष, 9 वर्षापासून 15 वर्षापर्यंत घेतलं तर किती डोस द्यायचे, फक्त 2. एक घेतलं की 6 महिन्याने दुसरा, आणि जर त्याच्यावरती वय असेल 45 पर्यंत तर आपल्याला किती डोस द्यायचे, 3 डोस द्यायचे. एक घेतलं की 2 महिन्याने दुसरं आणि 6 महिन्याने तिसरं. मग आता ह्या वॅक्सिनची कॉस्ट किती आहे, ह्या वॅक्सिनची कॉस्ट असते 2000 रुपये. पण आपण हॉस्पिटलकडून नील हॉस्पिटलमध्ये 15% कन्सेशन देतो, त्याच्यावर पण कन्सेशन. इंजेक्शन द्यायचे तर चार्जेस घेतच नाही, इंजेक्शनची जी प्रिंटेड कॉस्ट आहे त्याच्यावर पण आपण कन्सेशन देतो 15%. म्हणजे ते वॅक्सिन कितीला पडतं आपल्याला, 1700ला. आता जसं दिवाळी होती तर आपण दिवाळीमध्ये साडी घेतो, दागिने घेतो, मुलींना कपडे घेतो, मुलांना कपडे घेतो. तर 1 वर्षी एक ड्रेस एक साडी नाही आली तर आपल्याकडे भरपूर असतात, काही फरक नाही पडत. पण जर आपण त्यांना आता त्यांना साधा मोबाईल दिला तर किती, कुठलाही 1700 मध्ये काय येणार आहे का सांगा. 1700 रुपयामध्ये आज काय हे सगळं साडी दागिने काय येतं का. मग आपण आपल्या घरातल्या लोकांसाठी आपण ते घ्यायचं. गव्हर्नमेंट म्हणजे WHO ने ट्रायल करून एवढं सांगितलं की कोणी 3 इंजेक्शन नाही घेऊ शकले, 2 घेतले तरी फायदा होतो, 2 नाही घेतले 1 घेतला तरी फायदा होतो. मग 1700 ते 2000 आपल्यासाठी जास्त आहेत का, आपल्या जीवाच्या पुढे ते 2000 रुपये जास्त आहेत का सांगा. मग तुम्ही जर दिलेले नसाल तर तुमच्या मुलींना, आजूबाजूला, शेजारी पाजाऱ्यांना हे जरूर सांगा. आता तुम्ही विचाराल मी घेतलंय का, हो मी वॅक्सिन घेतलंय, माझ्या मुलांना दिलं का, ती सेजल कुठे, बोलो सेजल, माझ्या मुलांना दिलंय का, माझ्या मुलांना दिलं. आमच्या हॉस्पिटलच्या स्टाफने घेतलंय का, आमच्या हॉस्पिटलच्या स्टाफने घेतलंय. तर तुम्ही घेतलं की तुम्ही समोरच्यांना सांगू शकता की बघ माझी टेस्ट पण झाली आहे, मी वॅक्सिन पण घेतलंय, त्याचा फायदा होतो, हे करून घ्यायचं आहे. तर आपल्याला वॅक्सिन मुलांना पण द्यायचंय, मुलींना पण द्यायचंय. कॉस्ट तुम्हाला सांगितली आहे. ह्याच्याने काय होणार की फक्त कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचं नाही, बाकीच्या ठिकाणी होणारे जे आपल्याला येतात ना वॉर्ड्स वगैरे, ते पण सगळं आपण ह्याच्यामुळे टाळू शकतो. म्हणून आपल्याला वॅक्सिन घ्यायचं. आणि हे सगळं केल्याने जरी कॅन्सर आपल्याला डिटेक्ट झाला तरी काय होणार, आपण लवकर निदान केलं. लवकर निदान केलं तर काय आहे, अर्ली डिटेक्शन सेव्स लाईफ, आपला जीव वाचतो है ना. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणतो की नाही. मग आपण जर प्रिव्हेंटच केलं तर मग आपल्याला आजार होणारच नाही, तर आजार आपल्याला बरेच करायला लागणार नाही. तर हे वॅक्सिन तुम्ही ह्या 2 गोष्टी, तर ह्याच्यासाठी आहे ना हे असं आम्ही मराठीमध्ये पत्रक बनवलेलं आहे. हे तुम्ही खाली जाताना सगळ्यांनी पत्रक घ्या, अजून तुम्हाला द्यायला पाहिजे असतील तर एक्स्ट्रा घेऊन जा. सर्वायकल कॅन्सर बद्दल, ब्रेस्ट कॅन्सर बद्दल, त्या वॅक्सिन बद्दल, टेस्ट बद्दल, हे सगळं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर हे जाताना तुम्ही घेऊन जा. ही अशी पण आपल्याकडे पत्रकं आहेत त्या टेस्ट बद्दलची माहितीची, ते तुम्ही घेऊन जा. म्हणजे तुम्ही वाचून दुसऱ्यांपर्यंत हे पोहोचवू शकता. तर हे झालं या सर्वायकल कॅन्सर बद्दल. दुसरं जे आहे तो म्हणजे आता ब्रेस्ट कॅन्सर हा विषय नाहीये, पण तरी तुम्ही आता आलाय तर मी 1-2 मिनिटात त्याच्याबद्दल पण माहिती ह्याच्यासाठी देते, कारण तो नंबर 1 कॅन्सर आहे. सर्वायकल कॅन्सर अगोदर नंबर 1 होता, पण आता टेस्ट आल्या, वॅक्सिन्स आल्या म्हणून तो नंबर 2 झाला. आता ब्रेस्ट कॅन्सर नंबर 1 आहे. दरवर्षी 1,80,000 बायकांना हा कॅन्सर होतो.
90,000 बायकांचा मृत्यू होतो. आता गर्भाशय तर सपोज ठीक आहे, आतमध्ये आहे, तुम्ही टेस्ट नाही करू शकत, तुम्ही तपासणी नाही करू शकत, पण ब्रेस्ट कॅन्सरला गाठ तर लागायला हाताने तपासता येतं की नाही? तपासल्यानंतर पण डॉक्टरांकडे जात नाही का? तर भीती वाटते काय होणार त्याचं. कॅन्सर टेस्ट करायला फ्रीमध्ये टेस्ट आहे तरी का घाबरतात? त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निघालं तर घाबरतात. अरे पॉझिटिव्ह निघालं तर त्याचं ट्रीटमेंट करून तुम्ही बरे व्हाल ना. टेस्ट आपल्याला त्याच्यासाठी करायचे आहेत. तर ते ब्रेस्ट कॅन्सरसाठी 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर स्वतःची स्वतः स्तन तपासणी दर महिन्याला करायची, पाळी येऊन गेल्यानंतर. 40 वर्षानंतर म्हणजे 40 वर्षानंतर डॉक्टरांकडे जाऊन दर महिन्याला नाही, वर्षातून 2 वर्षातून डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची. 40 वर्षानंतर मग आपल्याला मॅमोग्राफी, जसं सोनोग्राफी असतं, सोनोग्राफीने आपण स्तनाची तपासणी करतो. तर कुठे छोटी गाठ असेल जी आपल्या हाताला लागत नाही, ती गाठ आपण तपासून बघू शकतो. आणि मग त्या जर गाठ असेल तर डॉक्टर काय करतात, त्याच्यात सुई घालून FNAC म्हणतात. तर त्याच्यात आपल्याला समजतं की ही कॅन्सरची गाठ आहे किंवा नाही. जर असेल छोटी गाठ असेल तर आपल्याला स्तन पण काढायला लागत नाही. सगळं सायन्स एवढं ऍडव्हान्स आलेलं आहे, आपण त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. मग त्याच्याने काय होतं की आपल्याला आपण स्तनाचा कॅन्सर लवकर डिटेक्ट केला, जसं आपण अगोदर बोलतो अर्ली डिटेक्शन सेव्स लाईफ. तर आपण त्या 90,000 बायकांचा जीव वाचवू शकतो. त्यामुळे ही माहिती आपल्या सगळ्या जिथे जिथे तुम्ही जाल, तुम्ही पत्रकं द्या, त्यांना हे सांगायचं आहे. आता दुसरे कुठले कुठले आजार बायकांमध्ये होतात? कॅन्सर होतो, अजून काय काय होतात? डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डिप्रेशन आणि कॅन्सर. हे 5 आजार खूप प्रमाणात वाढत चालले. मग आता हे आजार व्हायला नको म्हणून आपण काय करायचं? हे आजार व्हायला नको म्हणून काय करायला लागेल? कशामुळे होत असतील हे आजार? कधी विचार केला का हे सगळे आजार कशामुळे होतात? कशामुळे होणार? एक तर शरीराचं काय आहे की खाणं पिणं चुकीचं आहे ना. गाडी खराब कधी होते? गाडीमध्ये काय आपण त्याची गाडीची काळजीच नाही घेतली, पेट्रोल व्यवस्थित नाही टाकलं. तसं ह्या गाडीचं पेट्रोल काय आहे माहिती आहे का? ह्याने काय खायचंय प्यायचंय? तर आपण आपलं खाणं काय आहे, आपण व्यायाम करतो की नाही, आणि बाकी जे सगळे हे आजार होतात, सायन्सने हे प्रूव्ह केलेलं आहे की आपले हे सगळे आजार मनाचे आजार आहेत, ज्याला सायकोसोमॅटिक म्हणतात. 80 to 85% आजार जे आहेत ते आपल्या मनामध्ये ओरिजिनेट होतात. म्हणजे काय होतं, कोणी काय बोललं की आपण काय करतो, आपल्याला चिडचिड होते, रागराग होते, आपण गोष्टींना पकडून ठेवतो, नाराज होतो, मुडॉप होतो आणि गोष्टी अशा पकडून ठेवतो. आपण काय म्हणतो, तुझी ही गोष्ट ना मी आयुष्यभर विसरणार नाही. मग काय होतं, पकडून ठेवल्यानंतर काय होणार? अशा लोकांना काय म्हणतात मराठीमध्ये? आतल्या गाठीचं आहे. कसं आहे? आतल्या गाठीचा. मग त्या आतमध्ये गाठी तयार होतात आणि ह्याच गाठी पुढे जाऊन कॅन्सरच्या गाठी बनतात. ह्याच गाठी पुढे जाऊन हार्ट अटॅकची गाठ बनते. हार्ट अटॅक का येतो? जी गुठळी तयार होणार, ते ब्लॉक झालं, रक्तपुरवठा स्टॉप झाला तर काय होणार? हार्ट अटॅक येणार. ब्रह्माकुमारीजमध्ये आता इथे तुम्ही जे बसलायत ना, त्याला म्हणतात प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय. इथे प्रवचन होतात है ना, की आपले मन कसं शांत ठेवायचं, रागराग का नाही करायचा, कशासाठी नाही करायचा, मग ते कसं कंट्रोल करायचं, तर इथे प्रवचन होतात. तर ब्रह्माकुमारीचा एक खूप छान प्रोजेक्ट चालतो ज्याला म्हणतात CAD प्रोजेक्ट, करोनरी आर्टरी डिसीज प्रोजेक्ट. तर आता हार्ट अटॅक का होतो? तर हार्ट अटॅक आपल्याला जितकं आपण टेन्शन घेणार, माहिती आहे ना सगळ्यांना, टेन्शनमुळे होतं. मग त्याच्यात खाणं पिणं चुकीचं आहे, कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात जास्त, कार्बोहायड्रेट आपल्या शरीरात जास्त गेलं की हे सगळे आपल्याला आजार होतात. तर हा प्रोजेक्टमध्ये आम्ही काय केलं, आता हार्ट अटॅकच्या लोकांना काय ट्रीटमेंट केली जाते माहिती आहे तुम्हाला? काय करतात हार्ट अटॅक आल्यावर? काय ट्रीटमेंट करतात सांगा? पहिला कसं तपासणी करणार? हार्ट अटॅक आल्यावर काय करतात? अँजिओग्राफी. माहिती आहे ना, अँजिओग्राफी करतात, किती ब्लॉकेजेस आहेत ते बघतात. 80% आहे, 3 वेसल आहे, 2 वेसल आहे. आणि मग ब्लॉकेजेस असल्यावर काय करतात हे तर सगळ्यांना माहित असतं, तुम्हाला पण माहित असेल ना. काय करतात? त्यांना अँजिओप्लास्टी करणार. अँजिओप्लास्टी नाही करू शकत असेल तर काय करणार? बायपास करणार. ब्लॉक झाली आहे ना, रस्ता ब्लॉक झाल्यावर काय करतो? बायपास ना. किती सगळे तुमच्या गावांमध्ये पण बायपास असतील ना, मग बायपास का केले जातात? एक रोड ब्लॉक झाला की काय करतो? बायपास करतो. आता इथे आतमध्ये किती वेळा बायपास करणार? बाहेर तर ठीक आहे, ब्रिज बांधला, बायपास केला, इथे काय करणार? इथे नको व्हायला म्हणूनच काळजी घ्यायला लागेल. झाल्यानंतर तरी काळजी घ्यायला पाहिजे. झाल्यानंतर पण आपण काळजी घेत नाही, कारण आपल्याला माहितीच नसतं. तर मग ब्रह्माकुमारीज मध्ये काय केलं गेलं, जसं आपण म्हणालो टेस्ट का नाही करत? कारण घाबरतात.
तसंच ऑपरेशन का नाही करत, कारण ऑपरेशनला घाबरतात, काही जणांकडे पैसे नसतात, काही जण घाबरतात. मग अशा लोकांना काय करतात, ब्रह्माकुमारीचं माउंट आबू ऐकलंय का? माउंट आबू राजस्थानमध्ये येतं. माउंट आबू हिल स्टेशन आहे, तिथे ब्रह्माकुमारीचं हेडक्वार्टर आहे. तर तिथे अशा लोकांना ज्यांना हार्ट अटॅक झाला तर त्यांना नवऱ्याला असेल तर बायकोला जायचं, बायकोला असेल तर नवऱ्याने जायचं, कारण एकमेकांमुळेच होत राहतात. नवऱ्याला बायकोमुळे आणि बायकोला नवऱ्यामुळे. मग दोघं जण नाही गेलं तर काय, त्यांचा हार्ट अटॅक ठीक होणारच नाही. मग दोघांनी तिथे जायचं, त्यांना 1 आठवडा काय खायचं, काय एक्सरसाइज करायचा हे सगळं शिकवलं जातं. आणि मनशांती आहे ना, मेडिटेशन म्हणजे काय, मनशांतीसाठी कसं ध्यान करायचं ते शिकवलं जातं. आणि असा हा रिसर्च कधी सुरू झाला, 1998 मध्ये. आणि आज आपल्याकडे 1-2 पेशंट नाही आहेत, 15,000च्या वरती पेशंट्सना आपण विदाऊट एंजिओप्लास्टी बायपास ठीक केलं. आणि हा रिसर्च कोणाबरोबर कोलॅबरेट केलेला, DRDO, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आणि कोण तेव्हा प्रेसिडेंट होते, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. डॉक्टर कलामना तुम्ही जाऊन ऐकलंय ना नाव, माहिती आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम? ते असंच कुठली गोष्ट ऐकतील का? तेव्हा हा रिसर्च सुरू झाला. आणि विदाऊट एंजिओप्लास्टी बायपास आपण हार्ट अटॅक ठीक करू शकतो. हा रिसर्च ब्रह्माकुमारीजने पूर्ण विश्वाला दिला. जोरदार टाळ्या एकदा ब्रह्माकुमारीसाठी वाजवा. म्हणजे आपण विदाऊट सर्जरी हे ठीक करू शकतो. तर ते जे डॉक्टर आहेत है ना, जो हा रिसर्च करणारे आहेत, ते नेहमी म्हणायचे, यदि खोल दिया होता दिल, ऐकताय ना सगळे, यदि खोल दिया होता दिल अपना अपनों से तो ना खोलना पड़ता दिल औजारों से. तो क्यों यहाँ पे एंजियोप्लास्टिक करो, बाईपास करो, करना पड़ेगा क्या? तो ब्लॉकेजेस यहाँ नहीं, पहले ब्लॉकेजेस कहाँ होते हैं, मन है ना. हे जे मन आहे सगळ्या गोष्टी इथे मनात पकडून ठेवतो है ना. कोणी काय बोललं तर चिडचिड रागराग कोण करतं, मन करतं ना. आपण काय म्हणतो, आज माझं मन करतंय इथे जायचं, आज माझं मन करतंय उशिरा उठायचं आहे ना, नेहमी ह्या गोष्टी आपण बोलतो. पण ते मन काय तेच माहित नसतं. आता आमच्या हॉस्पिटलमध्ये ICU पण आहे. तर ICU मध्ये आहे ना, इमर्जन्सी पेशंट येतात, हार्ट अटॅकचे पेशंट येतात. मग आपण त्यांना ICU मध्ये असा पेशंट आला, ऍडमिट केलं. आता काही 25% हार्ट अटॅक जे आहे तेव्हा आपण त्यांना वाचवू पण शकत नाही का, कारण मॅसिव्ह हार्ट अटॅक आहे. मग ओम शांती होऊन जातं. तर अशा वेळेला आपण बाहेर जाऊन डॉक्टर काय सांगतात रिलेटिव्हला, वी आर सो सॉरी की आपण त्यांना वाचवू शकलो नाही, ते निघून गेले. कोण निघून गेलं, कोण गेलं, जे आतमध्ये आलेले होते तेच बाहेर येत आहेत. आता ते बाहेर त्यांना आपण काय म्हणतो, मग रिलेटिव्ह बॉडी आता रिलेटिव्हकडे देऊन टाका. आता त्यांचे डोळे आहेत ते तुम्हाला बघू शकतील का, त्यांचे कान आहेत आपण बोलतो ते ऐकू शकतील का, त्यांचा आता ते विचार करू शकतील का, त्यांचं तोंड आहे बोलू शकतील का, का नाही बोलत, का बघत नाही, काय झालं, कशामुळे ते बोलत नाहीये, काय निघून गेलं, त्याच्यामध्ये एनर्जी नाहीये ना. जी एनर्जी आहे, जी चैतन्य शक्ती आहे, ज्याला आपण चेतना म्हणतो, ती चेतना निघून गेली की ती चेतना निघून गेल्यावर हे डोळे नाही बघू शकणार, हे तोंड आहे हे बोलू नाही शकणार, हे कान आहे ते ऐकू नाही शकणार. मन जे आहे ते मन त्या चेतनेमध्ये असतं आणि म्हणून मन विचार करू शकत नाही. म्हणून आपल्याला ह्या चेतनेबद्दल, ह्या आत्म्याबद्दल का माहिती करून घ्यायची, कारण आपण काय म्हणालो, चिडचिड रागराग कोणी बोललं तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करतो त्यावेळेला काय होतं, आपण जेव्हा रागराग करतो आपला हार्ट रेट वाढतो की नाही, पल्स रेट वाढेल की नाही. आता कोविडमध्ये आपल्या सगळ्यांकडे ऑक्सिमीटर होता है ना, तर तुम्ही बघा कधी चिडले ना मग तो ऑक्सिमीटर लावून बघा, तर काय होणार, ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढेल की कमी होईल, त्याच्यावर काय असतं, ऑक्सिजन सॅच्युरेशन वाढेल की कमी होणार, ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होईल, पल्स रेट वाढेल ना, आपला पल्स रेट वाढेल, आपलं ऑक्सिजन काय होणार, लेवल कमी होणार, आपली ऑक्सिजन लेवल कमी होते, आपला श्वास घ्यायचा श्वास वाढतो, आपलं ब्लड प्रेशर वाढतं. मग आपण जेव्हा चिडचिड रागराग करतो किंवा गोष्टी पकडून ठेवतो, दुःखी होतो, नाराज होतो, त्यावेळेला काय काय होतं, आपल्याला हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपल्याला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होऊ शकतो, आपलं जे कोलेस्ट्रॉल, कारण कोलेस्ट्रॉल डिपॉझिट होतं, प्लस इन्सुलिन आहे ना, जे पॅनक्रियाज असतं ते इन्सुलिन सिक्रेट करत नाही किंवा इन्सुलिनची जी ॲक्शन आहे ती कमी होते, म्हणून आपल्याला डायबेटीस होतो आणि आपल्याला कॅन्सर होतो. आणि म्हणून मनशांतीबद्दल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. टेस्ट करणं गरजेचं आहे, टेस्टप्रमाणेच आपल्याला शरीराची पण काळजी घ्यायची आहे, कारण जर आपण व्यवस्थित खाणं पिणं घेतलं नाही
आपलं खाणं पिणं काय असलं पाहिजे, जसं आपण नेहमी उपवास असेल किंवा आपण नवरात्री असेल है ना, तर आपण जे जेवण करतो किंवा आता सपोज कोणी आजारी असेल, आजच ते प्रवचन असतं ना त्याच्यामध्ये हा पॉइंट आलेला आणि मला तो पॉइंट खूप आवडला की आपण कोणी आजारी असेल तर तुम्ही कधी आजारी माणसाला भेटायला गेले का हॉस्पिटलमध्ये? काय घेऊन जाता? चिकन, वडापाव, समोसे असं कधी कोणी नेलं का? का नाही? अरे खातो ना, चांगलं आहे, त्याला पण द्या खायला, तो एकदम ठणठणीत बरा होऊन जाईल असं देतो का कधी? काय देतो आपण त्याला? काय देतो? फळं देतो. का फळं देतो? आजारी आहे, लवकर बरा व्हायला पाहिजे. मग जर आपण फळं खाल्ली तर आपण आजारीच पडणार नाही. सरळ आहे की नाही सांगा बघू? ह्याच्यामध्ये काय शिक्षणाची गरज आहे का? मग आपल्याला आपल्याकडे जी मिळतात ना फळं ती खायची, अशी काही महाग फळं नाही खायची आहेत. पेरू आहे, पेरूची झाडं आहेत, पेरू खा, कलिंगड खा, पपया खा, जी फळं आहेत ते खा. तुम्ही जर मला आता विचाराल, आता किती वाजले? 2 वाजत आले, सकाळपासून मी काय खाल्लं असेल तर 11 वाजता, 11, 11:30, 12 वाजता कलिंगड खाल्लं आणि त्याच्यानंतर इथे यायच्या अगोदर 1 वाजता 1 सफरचंद खाल्लं. आपल्याला वाटतं आपण जास्त खाल्लं तर आपल्याला एनर्जी येते. हे सगळे जे वानर असतात किती उड्या मारत राहतात, काय खातात ते लोक? चिकन खातात जाऊन. काय खातात ते लोक? हनुमानजी काय खात होता? कुठल्याही, अरे ते आपलं खाणं आहे. आपलं खाणं काय, जे आपण देवी देवतांना प्रसाद देतो तेच आपलं खाणं आहे. आपण स्वतःलाच विसरून गेलोय की आपण कोण आहोत. ते शरीर, ही गाडी, या गाडीला काय पेट्रोल टाकायचंय, तर खाणं काय असलं आपलं पाहिजे? आपल्याला फळं, आपण कोशिंबिरी खाऊ शकतो, काकडी, गाजर, टोमॅटो, मोड आलेले, मूग, मटकी. आता 1 वाजता झालं, 3 वाजता सलाड खाणार, त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं. टोमॅटो टाका, गाजर टाका, बीट टाका, कोबी टाका, मोड आलेले मूग, मटकी, हे सगळे कडधान्य टाकू शकता. शेंगदाणे टाका, कारण आपल्याला प्रोटीन्स मिळाले पाहिजे. शेंगदाणे आहेत, खोबरं आहे, याच्यातून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. प्रोटीनसाठी आपल्याला नॉनव्हेज खायला नाही लागत. पूर्णपणे चुकीचं आहे. नॉनव्हेज मधून प्रोटीन मिळतं, पण कुठली एनर्जी मिळते? जेव्हा त्या प्राण्यांना आपण मारतो, त्यांना बांधून ठेवलेलं असतं, तेव्हा त्यांच्या ह्याच्यामध्ये काय भावना निर्माण होणार? दुःख आहे, दर्द आहे, त्यांना गुस्सा येतो, नफरत आहे, अशांती आहे, हे सगळं. आणि शेवटी त्याची हिंसा केली जाते. हिंसा करून त्याची हत्या केली जाते, त्याचा प्राण जातो आणि ते आपण खात असतो. आपण, आपल्याला देवाने बुद्धी दिलेली, आपण स्वतः फक्त विचार करायचा. आपल्या घरामध्ये कोणाचा मृत्यू होतो तर काय करतो आपण? लगेच त्याला अंत्यसंस्कार करतो की नाही? अंतिम विधी केला जातो. ठेवतो का? आपल्याला त्याच्याबद्दल खूप प्रेम आहे, त्याला ठेवून द्यायचं ना. पण मग आपल्या फ्रीजमध्ये काय असतं? कारण त्यावेळेला जी एनर्जी निर्माण होते, प्रोटीन्स मिळतात, पण ही एनर्जी, आपण काय म्हणालो, आपल्याला काय पाहिजे? मनशांती पाहिजे. जर कोणी अशांत आहे, अशांत आपण खाल्लं तर आपल्याला शांती मिळेल का? कोणी दुःखी आहे, ते दुःखाची एनर्जी आपण खाल्ली तर आपण सुखी होऊ शकतो का? आपण ना हा प्रयोग करून बघायचा. जे बघा, तुम्ही नवरात्रीमध्ये 9 दिवस खात नाही ना, तुम्हाला एवढं लाईट फील होतं. म्हणजे कुठल्याही गोष्टी कोणीतरी बोलतोय म्हणून नाही ऐकायच्या, आपण त्याचा स्वतःवर प्रयोग करून बघायचा की बाबा मी 9 दिवस नाही खाल्लं, मी 1 महिना नाही खाल्लं, तर मला काय फरक पडला. आणि हे सायन्सने प्रूव्ह केलंय. हे सगळं नॉनव्हेजने कॅन्सरचं प्रमाण पण वाढतं, आतड्यांचा कॅन्सर होतो. आणि म्हणून आता वेस्टर्नर्स आहेत ना, ते व्हेजिटेरियन डाएट नाही, ते तर वेगन डाएट फॉलो करतात. म्हणजे काय की फक्त भाज्या पण नाही, ते दूध आणि दुधाचे पदार्थ पण त्या लोकांनी बंद केलेले आहेत. तर आपल्याला शरीरासाठी खाण्याचं कंट्रोल करायचंय. 4 व्हाईट पॉइझन्स घ्यायचे नाहीत. कुठले आहेत 4 व्हाईट पॉइझन्स सांगा? साखर, मीठ, मैदा आणि तेल, तूप, हे आपण टाळायचं आहे. खाण्यामध्ये काय काय आलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगितलं. काय टाळायचं? नॉनव्हेज टाळायचं. बाकी हे सगळं फास्ट फूड जे असतं, वडापाव, बर्गर, हे कधीतरी एकदा ठीक आहे, पण रुटीनली नाही. तर आज मला वेळच नाही, वडापाव खाल्ला, असं रेग्युलर बेसिसवर आपल्याला हे करायचं नाही. तर खाण्याचं एक सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. सगळे आजार का होत आहेत? आपले पाय आहेत ना ते थंड झालेत आणि आपलं पोट आहे ना ते टाईट झालंय आणि आपलं डोकं गरम झालंय. त्याला फक्त उलटं करायचं. काय करायचं? पायांना गरम करायचं आणि डोक्याला थंड करायचं. डोकं गरम झालंय, त्याला थंड कसं करणार? ध्यान, मनशांती, मेडिटेशन, आणि आपल्याला शांत झोप आली पाहिजे. आणि पोटाला जे टाईट झालंय, नरम झालंय, त्याला आपल्याला काय करायचंय? त्याच्यासाठी हे डाएट आणि एक कार्बोहायड्रेट, हे लक्षात ठेवा की आपल्या खाण्यामध्ये, आपण भारतीय असणं म्हणजेच आजार का? कारण आपलं खाणंच काय आहे? तांदळाची भाकरी आणि भात, हे आपलं खाणं आहे.
तर कार्बोहायड्रेट आपल्या खाण्यातनं काढून टाका. आपण गहू पण नाही घ्यायचे. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी हे जे सगळे आहेत ह्याच्या भाकऱ्या घ्यायला सुरुवात करा. जसं मी सांगितलं 11 वाजता फळ, 1 वाजता फळ, 3 वाजता काय आहे सलाड आणि 5 वाजता जेवण घेते. त्या 5 वाजता जेवणामध्ये काय आहे, भरपूर डाळ घ्या, भरपूर भाजी घ्या. पण आपल्याला काय शिकवलं जायचं लहानपणी, भाजी म्हणजे तोंड लावणं आहे ना. तू भात घे भरपूर आणि भाजी एवढीच. भाजी भरपूर खायची, जी भाजी मिळते ती खा. घरात तुमच्या आजूबाजूला दुधी भोपळा लावा, लाल भोपळा लावा आहे ना, बाकीच्या साध्या शिराळी घोसाळी जे काय आहे त्याची भाजी घ्या. मूग डाळीचं वरण घ्या आणि ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी ह्याचंच आपण भाकरी घ्यायची. एवढं केलं ना तर हे बाकी जे सगळे आजार आहेत ना आपले, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, हे सगळ्या आजारांपासून आपण मुक्त होऊ. आणि जे दुसरे विचारांचे आजार आहे ना, कॅन्सर वगैरे हे विचारांचे आजार आहेत, त्याच्यासाठी काय करायचंय, आपल्याला आपले विचार बदलायचे. विचार बदला, जग बदलेल है ना. आपल्याला काय वाटतं, हिच्यामुळे मला राग येतो, ही अशी वागते ना, हिच्यामुळे चिडचिड होते, पण आपण तिला बदलू शकतो का, नाही. विचार कोण करतंय, ती करते का, विचार करणारं कोण आहे, मी आहे. म्हणून आपलं जे मन आहे ना, या मनाला आपल्याला ट्रेनिंग द्यायचं. असं जसं लहान मुलांना आपण शिकवतो तसं मनाला शिकवायचं. ठीक आहे, तिचं काहीतरी तिच्या घरी प्रॉब्लेम असेल म्हणून ती चिडली असेल, पण मग आपण त्या गोष्टी पकडून पण ठेवायच्या नाहीये. म्हणजे आपल्याला या कॅन्सरच्या गाठी, आपल्याला हार्ट अटॅकच्या गाठी होणार नाहीत. तर ते आपण स्वतःलाच विसरून गेलो की मी म्हणजे मन म्हणजे शांती आहे. आपण काय करतो, शांती बाहेर. आता खाली आहे ना आमच्या बाजूला तिथे ऊसाचा रसवाला आहे. तो ऊस जेव्हा तो रसवाला ऊस काढत असतो त्याला किती पण पिळतात ना त्याला, तर तो असं मिरची बनतो का, तो ऊसाचा रस आपल्याला तिखट लागतो, असा कडू लागतो, असं बनतो का. शेवटचे थेंब पण कसे असतात, गोडच असतात. तो विसरतो का आपला गुणधर्म, आपला स्वभाव, आपलं नेचर काय आहे, त्याचा नेचर काय आहे, त्याचा गुणधर्म स्वभाव काय आहे, मिठास. तर तो काय देतो, गोडवास देतो. पाण्याला आपण किती उकळलं, पाणी नंतर काय होऊन जातं, थंड होतं, शांत होतं. तसं आपण जर स्वतःला आपण ओळखलं की मी कोण, मी हे शरीर नाहीये, मी कोण आहे, मी एक चैतन्य शक्ती आहे आणि मी म्हणजेच शांती आहे, मी म्हणजेच खुशी आहे, मी म्हणजेच सुख आहे आणि मी म्हणजेच आनंद आहे, मी म्हणजेच शुद्धता आहे, पवित्रता आहे. हे आपण स्वतःला विसरून गेलोय. तर आपण जर स्वतःला ओळखलं तर 7 त्याचे गुण असतात. आत्मा काय आहे, सत्वगुण. सगळ्यात पहिल्यांदा काय त्याचा गुण, ज्ञान. जसं आता तुम्हाला हे सगळं थोडंसं नवीन ऐकायला मिळालं असेल ना, कारण ह्या गोष्टी शाळांमधून शिकवल्या नाही जा. मग आपला आत्मा काय आहे, त्याचा काय आहे, पहिला धर्म काय आहे, त्याचा धर्म आहे ज्ञान. जसं आता तुम्हाला ज्ञान मिळालं की आपण सगळे काय, शरीर नाहीये, काय आहे, आपण सगळे कोण आहोत, आपण कोण आहोत, सगळे बोला, सगळे कोण आहोत, आपण कोण आहोत, आत्मा. कारण जोपर्यंत आपण स्वतःला नाही ओळखणार, नाही समजणार, तोपर्यंत आपल्याला शांती, खुशी हे नाही मिळणार. हे स्वतःला एवढा तर तुमचा विश्वास बसलाय की अजूनही विश्वास नाही बसलाय की आपण आत्मा आहोत. त्याच्यावर आपण आत्मा आहोत. हे शरीर आपण एक ड्रेस धारण केलाय. जेव्हा आत्मा एका शरीरातनं जातो तो काय करतो, गर्भामध्ये दुसऱ्या शरीरामध्ये जातो, दुसरं शरीर धारण करतो. हा आत्मा अजर अमर अविनाशी असतो. हा याचा कधी मृत्यू होत नाही. कधी आपण म्हणतो का मी आता ह्या आत्म्याला सोडतो, दुसरा आत्म्याला धारण करतो, असं होईल का? शरीराला ठेवून देऊ शकतो का? शरीरामध्ये दुसरा आत्मा टाकून चालू करू शकतो का? नाही. शरीर विनाशी आहे, 5 तत्वाचं बनलेलं आहे, ते मिट्टीमध्ये मिसळतं. आपण आत्मा आहोत. जेव्हा आपण स्वतःला ओळखू की मी आत्मा आहे, विश्वास ठेवू, तेव्हा आपल्याला लगेचच ती शांती मिळेल. कारण मला लक्षात आहे की मीच शांती आहे. तर दुसरा आपल्याला हे माहिती होतं की आत्मा हे आपण सगळे कुणाची मुलं सांगा, कुणाची मुलं. मध्ये मध्ये मला थोडंसं, कारण हिंदी आणि मराठी स्विच ऑफ आणि ऑन करायला लागतं, कारण खूपदा मी हिंदीमध्ये बोलत असते. कुणाची मुलं, देवाची. हे तर सगळेजण म्हणतात की आपण ईश्वराची लेकरे आहोत. म्हणजेच काय होणार, आपण सगळे काय झालो, आपण सगळे एकाच, माझे आई वडील, माझे पिता एकच, तर आपण सगळे काय झालो, भाई बहीण झालो है ना, सगळे भाई बहीण. तर सगळ्यांबद्दल आपण काय विचार करणार, चांगले विचार करणार. तर आपल्याला हे जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा दुसरा गुण काय येतो आपल्यामध्ये, शुद्धता, पवित्रता. मग आपण कोणाबद्दल वाईट विचारच करत नाही. कोणी माझ्याबद्दल किती वाईट विचार केले तरी मी तिच्याबद्दल चांगले विचार करते. का चांगले विचार करते,
सांगा त्याचं कारण काय आहे. चांगले विचार. आता तुम्ही बघा दरवेळेला टाळ्या वाजवता आणि मग काय म्हणता फुले फुले फुले, बरोबर. आणि आपल्याला काय शिकवलेलं, ईट का जवाब पत्थर से देना चाहिए. म्हणजे कोणी वीट फेकली ना तू उचल आणि दगडच मार. कोणी शिकवलं का आपल्याला की ईट का जवाब फुलो से देना चाहिए. का हे करायचं, हे का करायचं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. जे आपण विचार करतो त्या विचारांनी आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स, आपले जीन्स आणि आपली इम्युन पॉवर ह्याच्यावर इफेक्ट होतो. जेव्हा मी खुश असते त्यावेळेला खुशीचे हार्मोन्स रिलीज होतात. जेव्हा मी चिडचिड केलं तर काय होणार, निगेटिव्ह हार्मोन्स रिलीज होतात आणि ते निगेटिव्ह हार्मोन्स आपल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या दाबतात. तेव्हा आपलं ब्लड प्रेशर वाढतं. त्या सगळ्यांनी आपला जो हार्ट रेट आहे, बीपी आहे, हार्टवर प्रॉब्लेम, हे सगळे ते हार्मोन्समुळे होतं. आणि म्हणून हे निगेटिव्ह हार्मोन्स रिलीज झाले. आपल्या शरीरात जीन्स आहेत, आपल्या शरीरात दोन्ही जीन्स आहेत. एकाने आजार होणारे जीन्स, दुसरे आजार न होणारे जीन्स. मग आपण जेव्हा चिडचिड निगेटिव्ह करतो ना त्यावेळेला आपले आजार होणारे जीन्स ओपन होतात, मग आपल्याला आजार होतात. सगळ्यांना नाही होत कॅन्सर, काही जणांना होतो, काही जणांना नाही होत. तर ते जीन्सवर आपल्याला डिपेंड करतं. आणि तिसरं इम्युन पॉवर. जर इम्युन पॉवर चांगली असेल तर आपल्याला एकतर आजारच नाही होणार, आजार झाले तरी लवकर बरे होतात. आणि म्हणून आपण चिडचिड नाही करायची, म्हणून आपण गोष्टी पकडून नाही ठेवायच्या. आता बघा इथे सपोज डस्टबिन आहे, त्याच्यामध्ये कचरा टाकला, 1 आठवडा राहिला तर काय होईल सांगा, दुर्गंधी पसरेल की नाही. 1 वर्षाने काय होऊन जाणार, इथेच नाही राहणार, ती दुर्गंधी कुठपर्यंत पसरेल सांगा, अगदी खूप दूरपर्यंत पसरेल. मग इथे जर आपण घाण ठेवली तर काय होणार, इथली घाण काय होणार सांगा, त्याचा दुर्गंध पण पसरणार ना. इथून 24/7 जे इथे विचार चालतात त्याचा आपल्याकडे ती एनर्जी प्रवाहित होत जाते. जर मी इथे शांत आहे तर शांतीचे प्रकंपन प्रवाहित होणार. सगळ्यात पहिल्यांदा कोणाला मिळणार, मला, मग दुसऱ्यांना मिळतील. दुसरे म्हणजे कोण, आपल्या घरातली मुलं आहेत. आपल्याला असं वाटतं का त्यांना वाईट मिळाला पाहिजे, असं वाटतं का आपल्याला, नाही. मग जे काही होतं ना त्या गोष्टी रात गई बात गई, तेव्हाच्या तेव्हा विसरायला शिकायचं. इथे ती घाण ठेवून द्यायची नाही, कारण त्या घाणीचा सगळ्या शरीरावर, आपल्या आसपासच्या लोकांवर, सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो. म्हणून मग आपण जेव्हा मनशांती, ध्यान शिकतो त्यावेळेला काय होतं, आपण इथे कोणी काही केलं तरी आपण शांत राहतो, आपण काही झालं तरी खुश राहतो, सुखी राहतो आणि स्टेबल राहतो, है ना. शांत राहणं, स्टेबल राहणं त्याच्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे इथून काय होणार, पॉझिटिव्ह हार्मोन्स रिलीज होतील, आपल्याला आजार होणार नाहीत, आपले सगळ्यांचे संबंध कसे राहतील, चांगले राहतील आणि आपल्या घरातलं वातावरण चांगलं होईल. मग आता आपल्याला स्वतःला शांती, खुशी, प्रेमाने भरपूर करायचं तर कुणाबरोबर ध्यान लावणार, म्हणून आपण ईश्वराला याद करतो. ईश्वर काय आहे, शांतीचा सागर, प्रेमाचा सागर, जे 7 गुण आहेत ना त्याचाच तो सागर आहे. तर दुसरं आपण काय म्हणालो, पवित्रता. मग पवित्र जेव्हा होतं ना तेव्हा आपले डोळे पवित्र बनतात, आपण चांगलंच बघतो, कान शुद्ध झाले, आपण चांगलंच ऐकतो, आपण वाईट ऐकतच नाही, माझं तोंड शुद्ध झालं, मग मी चांगलंच बोलते. तर जेव्हा पवित्र राहतो तेव्हा या सगळ्या आपल्या ऑर्गन्सला एनर्जी मिळते. जेव्हा आपण ज्ञान, सत्य ज्ञान घेतो तेव्हा कोणाला एनर्जी मिळते, आपल्या मेंदूला एनर्जी मिळते. आता जेव्हा आपण सगळ्यांसाठी चांगले विचार करतो तर काय होतं, आपलं मन शांत होतं. कोणासाठी वाईट विचारच नाही करत तर आपलं मन शांत होतं. आणि शांती कोणाला एनर्जी देते, आपल्या फुफ्फुसांना एनर्जी देते. मग फुफ्फुसांना आपला प्रॉब्लेम होत नाही. आपण सगळ्यांवर प्रेम करतो तर त्या प्रेमाने काय होतं, आपलं हार्टमध्ये हार्ट अटॅकच येणार नाही. जेव्हा आपण आपल्याकडे प्रेम पण आहे, शांती पण आहे तर आपण काय होतं, सुखाने भरपूर होतो. मग सुख कुणाला एनर्जी देतं, आपल्या पोटाला, म्हणजे जी डायजेस्टिव्ह सिस्टीम, पोटातले जे ऑर्गन्स आहेत ना त्यांना. आणि आपण आनंदी राहतो त्यावेळेला आपले हार्मोनल जी सिस्टीम आहे ती सुचारू रूपने काम करते. हार्मोन्स जे आता मी सगळं सांगितलं, किंवा आपण हार्मोन्स म्हणजे थायरॉइड हार्मोन आहे, इन्सुलिन आहे, हे सगळे बॅलन्स मध्ये राहतात. आणि लास्ट म्हणजे शक्ती. 7 गुण सांगितले तर लास्ट म्हणजे शक्ती. शक्ती कशाला पाहिजे, आपल्याला मसल्स आणि बोन्स, जॉईंट साठी पाहिजे असते. तर आपले मसल्स आणि बोन आहे ना, लोक म्हणतात अरे काय खांदाच खूप दुखतोय, MRI करा, है ना, हे कोपरच खूप दुखतोय आणि कशात काहीच मिळत नाही. जे काही पकडून ठेवलेलं असतं ना ते कुठून बाहेर पडणार, इकडून तिकडून ते बाहेर पडत राहतं. हा, समजा मार लागलाय आणि काय झालं तर गोष्ट वेगळी, पण काही नसताना आपल्याला जर
आपला खांदा दुखतोय, वरतीच जात नाही हात, हा ना, केसच विंचरता येत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपण जे पकडलेलं असतं ते बाहेर पडतं. म्हणून आपल्याला काय करायचंय, ह्या 7 गुणाने भरपूर व्हायचंय. कुठले कुठले गुण सांगितले? पहिलं ज्ञान, दुसरं काय सांगितलं? पवित्रता, तिसरं शांती, मग प्रेम, नंतर सुख, आनंद आणि शक्ती. मग आता ह्या 7 गुणांनी भरपूर होण्यासाठी काय करायचं? त्या परमात्म्याचं चिंतन करायचं, त्याची आपण आठवण करायची, ईश्वराचं नामस्मरण करायचं. मग पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे नक्की ईश्वर कुणाला म्हणतो, है ना. आपल्याला वाटतं गणेश पण आहे ईश्वर, हा राम पण ईश्वर, कृष्ण पण ईश्वर, हे सगळे कोण आहेत? देवी देवता. ईश्वर कोण आहे? ईश्वर निराकार, ज्याला आपलं शरीर नाही. मग जसं इथे हे रूप दाखवलेलं आहे ना, ज्याला आपण ज्योती म्हणतो, म्हणून आपण काय करतो? नेहमी ज्योती लावतो. शिव ज्योतिर्लिंगम म्हटलं जातं. तो ईश्वर कसा आहे? निराकार आहे, है ना, ज्याला स्वतःचं शरीर नाही, तो जन्म मरणच्या फेऱ्यामध्ये येत नाही, जो सर्वोच्च आहे, सर्व शक्तिमान आहे ना. ईश्वराला आपण काय म्हणतो? तू सबकुछ है ना, तू सर्वोच्च आहे. तर ईश्वराचा आता जसं आपण स्वतःचा परिचय, आपल्याला तुम्हाला सांगितलं की तू आता फॉर्म भर, तर आपण काय लिहितो? परिचयमध्ये नाव लिहितो, मग काय लिहिणार? आपला फोटो लावतो, मग काय लावतो? आपलं क्वालिफिकेशन लिहितो, आपण काय काम करतो आणि आपण राहतो कुठे, 5 गोष्टी लिहितो. 5 गोष्टी लिहिल्या मग काय होतं? आपल्याला त्याचा पूर्ण परिचय मिळतो. जसं आता तुम्ही इथे आला, तर तुम्हाला सपोज अगोदर माहित नसेल, पण आता तुम्हाला माहित झालं, हा ह्या डॉक्टर शुभदा नील आहेत, तर मग काय लिहिणार? पहिलं नाव लिहिणार, मग माझा फोटो लावला की तुम्हाला लक्षात येणार ना, हा मॅडमचा फोटो आहे. मॅडमचं क्वालिफिकेशन काय आहे? MD, DJO, DNB, काय करतात? कन्सल्टंट आहेत, स्त्रीरोग तज्ञ आहेत, राहतात कुठे? नील हॉस्पिटल सेक्टर आहे. मग हा काय झाला? माझा पूर्ण परिचय झाला. तसा आपला स्वतःचा परिचय तुम्हाला माहिती आहे का? आपण कोण आहोत? आपण शरीर नाही, आपण कोण आहोत? आत्मा. नाव काय झालं? आत्मा. रूप काय आहे? फोटो काय आहे? पॉइंट ऑफ लाईट. दिसतं का? पॉइंट ऑफ लाईट दिसू शकेल का? काजवा असतो ना, त्याच्यापेक्षा पण सूक्ष्म, अति सूक्ष्म ते सूक्ष्म, जे दिसत नाही त्याला, तो राहतो कुठे? ऍड्रेस काय आहे? ह्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये. म्हणून बघा तुम्ही सगळ्यांनी कुठे लावल्यात? टिकल्या लावल्यात, ते इथेच लावल्यात. आता आपली भाऊबीज झाली, भावाला आपण कुठे लावतो? ते इथे लावतो का? पुरुष आहेत, चला ते हातावर लावूया, तसं करतो का? नाही. तो ते आत्मस्मृतीचा तिलक असतो, तो कुठे लावला जातो? दोन्ही डोळ्यांच्या मध्ये, त्याचं राहायचं स्थान आहे. आत्म्याचं क्वालिफिकेशन काय आहे? 7 गुण. आणि आत्मा काम काय करते? मनाने विचार करतात, बुद्धीने निर्णय घेतात, आणि जे कर्म आपण करतो ते संस्कार बनतात. म्हणजे मी जर शांतीने सगळं विचार केला तर माझे संस्कार काय होणार? शांतीचे. मी जर रागराग केला तर माझे संस्कार काय असणार? चिडचिड. पण चिडचिड माझा ओरिजिनल संस्कार नाही, माझा ओरिजिनल संस्कार काय आहे? शांती. तर हे झालं आत्म्याबद्दल. तसं परमात्म्याचा परिचय द्या. तुम्हाला माहिती आहे का ईश्वराचा परिचय? ईश्वराबद्दल, ईश्वराचं नाव सांगा. वेगवेगळ्या नावांनी आपण त्याला बोलतोय ना. कोणी त्याला ईश्वर म्हणतं, परमात्मा म्हणतं, गॉड म्हणतं, वाहेगुरु म्हणतं, अल्लाह म्हणतं. जसं आता मला है ना, हॉस्पिटलमध्ये किंवा तुम्ही मला काय म्हणणार? मॅडम म्हणणार. घरी गेल्यावर आता माझी मुलगी इथे होती, गेली ती, हे कुठे गेली? तिला बोलवून ठेव, तर ती मला मॅडम बोलेल का? ती मला काय बोलेल? आई बोलेल. अरे त्या आईला पण बोलव. तर आई मला काय बोलेल? ती तर मला माझ्या नावानेच बोलवणार ना, शुभदा बोलेल. मग आता शुभदा, आई, मॅडम 3 वेगवेगळे आहेत का? तिन्ही कोण आहे? एकच व्यक्ती आहे ना. तसं ईश्वर तुम्ही ऐकलं का? ईश्वर अनेक आहेत, असं कधी आपण शिकलो का? आपण काय शिकलो? ईश्वर एक आहे, फक्त वेगवेगळ्या नावांनी त्याला बोलवलं. आणि हिंदू धर्माप्रमाणे काय आहे? शिव ज्योतिर्लिंगम. छोट्या गावामध्ये पण गेलात ना तरी तुम्हाला शिवचं मंदिर मिळेल. तर त्याला, आणि म्हणून त्याचं नेहमीच नाव काय असतं? शिव. म्हणून त्याला म्हणतात सदाशिव. तर ईश्वराचं, कारण आपण काय आता कोणालाही, आता माझी मुलं मला नावाने शुभदा बोलणार का? नाही. काय बोलणार? आई. वडिलांना काय म्हणणार? बाबा. तसं आपण ईश्वराला पण काय म्हणतो? बाबा म्हणतो. तर आपण इथे शिव बाबा म्हणतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही पण बाबा म्हटलं की कसं आपल्याला जवळचं वाटतं. मग ईश्वराचे गुण काय आहेत? माहिती आहेत का ईश्वराचे गुण? आपण आत्मा जसं तसंच तो पण परमात्मा आहे. मग जे 7 गुण आहेत ना, त्या गुणांचाच परमात्मा काय आहे? सागर है। म्हणून त्याला काय म्हटलं होतं, तू सागर है। रूप में क्या है, वो बिंदू है, ज्योति है, लेकिन गुणों में क्या है, वो सिंधु है। जेव्हा आपण परमात्म्याला
याद करतो त्यावेळेला ते गुण जे आहेत ना ते आपल्यामध्ये ऑटोमॅटिक प्रवाहित होतात आणि मग आपण शांतीने, खुशीने, प्रेमाने भरपूर होतो. मग ईश्वर काम काय करतो माहितीये का? ईश्वराचं काम कोणाला? ईश्वर काम काय करतो? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जब जब इस धरा पर अधर्म की आती होगी, तब तब मैं फिर से अवतरित होता हूँ और इस धरा को फिर से स्वर्ग बनाता हूँ. इस धरा को अनेक अधर्मों का विनाश कर एक सत्य धर्म, एक आदि सनातन धर्म की स्थापना, एक आदि सनातन देवी देवता धर्म की स्थापना करने हेतु मैं फिर से अवतरित होता हूँ. तर हे जग जे आहे ना, तर जगामध्ये काय आहे? किती दुःख आहे, किती अशांती आहे. आता तुम्ही सगळे बघताय ना तिकडे युक्रेन मध्ये काय चाललेलं असतं. आता नवीन US प्रेसिडेंट आले, आता पॉलिसीज चेंज होतील, काय होईल, कधी तिसरं विश्वयुद्ध होईल, कोणी सांगू शकतं? जाऊन तुम्ही काय थांबवू शकता? बाहेर कोणाला काय कंट्रोल आहे का? मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त आणि फक्त स्वतःचाच कंट्रोल आपण करू शकतो. 2000च्या नोट बंद झाल्या, काय करू शकले का तुम्ही? गेले की नाही? त्यावेळेला टेन्शन आलं की नाही? ज्यांनी फक्त 2000चे कमी ह्याच्यामध्ये ठेवून देता येतात, पैसे भरून ठेवून दिले. तर ह्या गोष्टी अचानक घरामध्ये कोणाचा मृत्यू अचानक आपल्या हातामध्ये आहे का? सांगा. आपल्या हातामध्ये काय आहे? त्यावेळेला मला शांत राहणं, स्टेबल राहणं, स्थिर राहणं हेच माझ्या हातामध्ये आहे. नाहीतर ते तसं नाही केलं तर आपल्याला आजार होणार. आणि म्हणून आपल्याला ईश्वराचं नामस्मरण करायचं. मग आता ईश्वराचा परिचय घेतला. ईश्वर राहतो कुठे? परिचयामध्ये 5 गोष्टी. नाव काय म्हणालो आपण? ईश्वर, परमात्मा, शिवबाबा जे पण आहे. रूप काय आहे? पॉइंट ऑफ लाईट. क्वालिफिकेशन काय आहे? 7 गुणांचा सागर. करतो काय? या दुनियेला निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह बनवतो. राहतो कुठे? लहानपणी आपण पोयम ऐकलेली, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, अप अबाव दी वर्ल्ड सो हाय, लाईक अ डायमंड इन द स्काय. परमात्मा. आपण कधी पण घरात कोणी शरीर सोडतं, लहान मुलं येऊन विचारतात, आई आजोबा कुठे गेले, आई आजी कुठे गेली, काय सांगतो? देवाच्या घरी गेलो. आणि कुठे दाखवतो? म्हणजे आपल्याला माहिती असतात गोष्टी, पण पूर्णपणे माहित नसतात. परमात्मा कुठे राहतो? परमधाम. या सगळं पंचतत्वों की दुनिया से पार. मग हे जे आपण आत्मे आहोत ना, आपण आत्मे पण परमधाम मधून ह्या सृष्टी रंगमंचावर इथे फक्त एक नाटक मध्ये रोल प्ले करायला आलेलं आहे. हे सगळं काय चालू आहे? नाटक चालू आहे. कोणी इथे रामाचा रोल प्ले करतोय, कोणी इथे रामलीलेमध्ये रावणाचा रोल बघून टाळ्या वाजवता की नाही? जीवनामध्ये रावण आला तर चालेल का? पण जेव्हा आपण हे लक्षात ठेवू, अरे ठीक आहे, हा रामाचा रोल प्ले करतोय, हा काय करतोय? रावणाचा रोल प्ले करतोय, तर काय होईल? आपल्याला दुःख होणार नाही, आपल्याला टेन्शन येणार नाही. आणि म्हणून हे सगळं नॉलेज घेणं महत्वाचं. हे नॉलेज का घ्यायचंय? त्याने आपल्याला आजार होणार नाहीत. नाही तर तुम्ही म्हणाल, अरे मॅडमने तर कॅन्सरची टेस्ट करायला बोलवलं आणि हे सगळं का नॉलेज देत आहेत, असे विचार येऊ शकतात ना मनामध्ये. हे सगळे आजार व्हायला नको असतील तर काय करायचंय? मनाला शांत ठेवायचंय, मनाला सुखी ठेवायचंय, मनाला खुश ठेवायचंय. म्हणजेच काय करायचं? मनाने परमात्म्याचं नामस्मरण करायचंय. तर परमात्म्याचा परिचय दिला, आत्म्याचा परिचय दिला. आता 5 मिनिटात आपण मेडिटेशन कसं करायचं, ध्यान कसं करायचं ते आता प्रॅक्टिकल करूया. मग आपल्यामध्ये 2 गेस्ट आलेले आहेत, मॅडम आलेले आहेत, त्यांना आपण स्टेजवर बोलवू, त्यांचा सत्कार करू आणि मग नंतर आपण तुमच्या टेस्ट करू. टेस्ट काही लवकर होतात, बघितली ना, एकदम सिंपल टेस्ट. आपल्या अर्धा तासामध्ये टेस्ट होऊन जातात. ठीक आहे. तर आता मेडिटेशन करायचं. सगळेजण एकदम रिलॅक्स होऊन बसा, कम्फर्टेबल, शरीर एकदम रिलॅक्स ठेवा. मेडिटेशन तर मी हिंदीमध्येच करेन, कारण त्याच्यातले मराठी शब्द आणताना कधी मध्येच हे होऊ शकतं. सभी एकदम रिलैक्स कंफर्टेबल होकर बैठ जाएंगे. शरीर को एकदम रिलैक्स छोड़ देंगे. आंखें बंद. पर्स वगैरे पण खाली ठेवून द्या. आरामात बसा. 5 मिनिट एकदम मनशांती अनुभव करा. आपल्या हातातलं जे काही असेल ते बाजूला ठेवून द्या. एकदम रिलॅक्स.
शरीर एकदम रिलैक्स, एकदम हल्का, मन शांत। अब स्वयं को देखें, मस्तक के मध्य में विराजमान चमकता हुआ सितारा। मैं एक चैतन्य शक्ति आत्मा हूँ। इस शरीर को चलाने वाली शक्ति, इस शरीर की भी मैं मालिक हूँ। मन, बुद्धि, संस्कारों की भी मैं मालिक हूँ। मन से क्या सोचना है, कोई कुछ भी बोले, कोई कुछ भी करे, कैसा भी व्यवहार हो, लेकिन हे मन, तुम्हें शांत रहना है, स्थिर रहना है, खुश रहना है, क्योंकि हम राजा है, मालिक है, हम गुलाम नहीं है। मैं राजा हूँ, मालिक हूँ। मैं अपने कर्मेंद्रियों का भी मालिक हूँ। इस आँखों से क्या देखना है, इन कानों से क्या सुनना है, इस मुख से क्या बोलना है। हे मन, कोई कुछ भी बोले, इस मुख द्वारा हमें अच्छा ही बोलना है, क्योंकि हम जो सोचते हैं, बोलते हैं, उसका सबसे पहले असर हमारे खुद के ऊपर होता है। जब हम गुस्सा करते हैं, नाराज होते हैं, हे मन, जब तुम नाराज होते हो, बुरा होता है, दुखी होते हो, बातों को पकड़ के रखते हो, इस शरीर में हमारे हार्मोन्स, हमारे जीन्स, इम्यून पावर ये अफेक्ट होता है। हमें बीमारियां होती है, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट अटैक, कैंसर, डिप्रेशन। और इसीलिए है मन, तुम्हें आज से ये सीखना है, चाहे कुछ भी हो जाए, कोई कैसा भी व्यवहार करे, मुझे शांत रहना है, सभी के साथ प्यार से बोलना है, व्यवहार करना है। तो सबसे पहले ये शांति, ये प्यार, ये मुझे मिलेगा। हे मन, हम सभी उस परमात्मा के बच्चे हैं, परम पिता परमात्मा, जिन्हें हम बहुत प्यार से शिव बाबा कहते हैं, जो इन 7 गुणों के सागर है, जिनसे ही हम बने हैं। ज्ञान, पवित्रता, शांति, प्यार, सुख, आनंद और शक्ति, इन 7 गुणों के वे सागर है। वो मेरे पिता है, जो कुछ उनके पास है वो सब कुछ मेरा है। वो रूप में बिंदु है, लेकिन गुणों में सिंधु है। वे परम धाम में रहते हैं। उन्हें बहुत प्यार से याद करना ही ध्यान है, मेडिटेशन है, मन शांति है। जब हम उन्हें बहुत प्यार से याद करते हैं, उनसे वो शांति, वो प्यार, वो शक्ति मुझ में प्रवाहित होती है और मैं आत्मा शांति, प्यार,
सुख खुशी से भरपूर हो जाती हूँ और मुझसे ये प्रकंपन मेरे पूरे शरीर के एक अंगों में प्रवाहित होते हैं और ये शरीर स्वस्थ बनते जाता है। मैं स्वस्थ हूँ, निरोगी हूँ, मेरा ब्लड प्रेशर नॉर्मल है, मेरा कोलेस्ट्रॉल नॉर्मल है, मेरी शुगर नॉर्मल है। यदि थोड़ा बहुत ब्लड प्रेशर शुगर है तो भी हमें ऐसे ही सोचना है, क्योंकि जैसे हम सोचते हैं वैसे हम बनते जाते हैं। ये परमात्मा शक्तियाँ मेरे परिवार के सभी सदस्य, मेरे बच्चे, मेरे परिवार के सदस्य, मेरे सेवा साथी, सभी में ये परमात्मा शक्तियाँ प्रवाहित हो रही है। सभी स्वस्थ है, सभी निरोगी है। तो ऐसे ही आज से रोज रात को सोने से पहले और रोज सुबह उठते ही 5-10 मिनट हम ध्यान करें, हम स्वयं का ध्यान करें, क्योंकि आज हमें पता चला हम ये शरीर नहीं, मैं तो आत्मा हूँ और मैं आत्मा ही शांति हूँ, प्यार हूँ, खुशी हूँ। और हमें ध्यान करना है परमात्मा का। परमात्मा कहते हैं बच्चे तुम मेरा ध्यान करोगे तो मैं तुम्हारा ध्यान करूँगा। कितना ना अच्छा होगा यदि परमात्मा मेरा ध्यान रखेगा तो मेरे जीवन में कोई भी प्रॉब्लम्स नहीं होंगे, मेरा शरीर स्वस्थ रहेगा, मेरे सभी के साथ संबंध बहुत प्यारे होंगे, मेरे रिश्ते प्यारे होंगे, मेरे घर का वातावरण शांति खुशी प्यार का होगा। जैसे मेरा घर स्वर्ग बन जाता है और हर घर स्वर्ग बनता है तो ये धरा फिर से स्वर्ग बन जाती है। तो हम स्वयं का ध्यान करें, हमें सिर्फ अपने मन का ध्यान रखना है, चाहे कुछ भी हो जाए हमें दुखी अशांत नाराज नहीं होना है, हमें खुश रहना है, शांत रहना है। परमात्मा कहते हैं बच्चे, आजकल डॉक्टर्स भी कहते हैं फल खाओ तो हेल्दी रहोगे, तो वैसे ही तुम ये शांति खुशी प्यार का फल खाते रहो तो तुम सदा हेल्दी रहोगे। तो कल से ही हम ऐसे मेडिटेशन ध्यान करें, सदा स्वस्थ रहे, मस्त रहे, खुश रहे। लंबी गहरी सांस लेंगे और 3 बार ओम की ध्वनि करेंगे। सभी साथ में करेंगे लंबी गहरी सांस। दोनों हाथ एक दूसरे के ऊपर रब करना, दोनों हाथ चेहरे पर पॉजिटिव एनर्जी प्रवाहित करना। थोड़ा यहाँ फेयर एंड लवली लगाना, फेयर एंड लवली लगाते हो ना, तो यहाँ सभी के साथ फेयर, सभी के साथ लवली होकर रहना है। 3 बारी ओम शांति क्यों बोलते हैं? कुछ भी हो जाएगा 3 बारी। पहले मैं कौन? मैं आत्मा शांत स्वरूप। आप किसकी संतान है? दूसरी बारी ओम शांति परमात्मा की संतान।
तीसरी बारी ओम शांति। आप मुझे क्या करना है, चाहे कुछ भी हो जाए मुझे शांत रहना है। तो आप सभी यहाँ आए, आप सभी का बहुत बहुत दिल से थैंक्स। सभी ने बहुत प्यार से सुना। अभी हम मैडम का स्वागत करते हैं। मैडम आएंगे, डॉक्टर क्रांति फडनीस मैडम हमारे बीच में आए हैं। ये बसा एक 5-10 मिनट। तो कहाँ से आए मैडम हमारे बीच में? मीनाताई ठाकरे, आपने सुना है ना, हॉस्पिटल। मॅडमचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। आणि दुसरं, माझी आई पण इथे आलेली आहे, तर आईचं पण स्वागत करूया। आईचं वय आता 78 वर्ष आहे। मंगला गडमुळे थोडा आता गुडघ्यांचा त्रास सुरू झालाय, रोह्याला असते। इथेच नाही, आई इथे बसते, तू तिथे बसशील की इथे बसशील? तुला इथे बसता येते, ती खुर्ची इथे तर आईला APJ अब्दुल कलाम जे आपले पूर्व राष्ट्रपती होऊन गेले, त्यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे प्रायमरी स्कूल। आणि म्हणून ती आता तिच्या ट्रीटमेंटसाठी तिथे आलेली होती। तिला ऍक्च्युली गुडघ्यांचा त्रास होता, पण ती तुमच्या सगळ्यांसाठी एकची ना चढून आली, म्हणून परत एकदा जोरदार टाळ्या। आणि प्रायमरी स्कूल टीचर असून त्यांनी मुलांना कसं मोठं केलं, आता तुमच्या समोर आहे ना। तुम्हाला माहिती आहे प्रायमरी स्कूल टीचर्सचं पेमेंट कसं असतं, जसं तुमचं असतो तसाच। पण आज तिने मुलीला एवढं मोठं शिकवलं, डॉक्टर केलं आहे ना, की जे समाजासाठी पण, म्हणजे सिर्फ डॉक्टर म्हणून पेशंटची ट्रीटमेंट नाही आहे ना, समाजासाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे। तर त्याचं क्रेडिट आईला जातं। आणि आपल्यामध्ये अभय आलेले आहेत, विसरले वैद्य। तर अभय वैद्य ते आयुर्वेदिक आहेत आणि त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये करून दिलेले आहेत। तर पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा मॅडमचं स्वागत करूयात। मी आईला सांगते त्यांचा सत्कार करायला। तिथून ते फ्रेम आहेत ना लक्ष्मीनारायणच्या, ते घेऊन ये। हा, ते घेऊन ये। बॉक्स में कोण, फक्त फ्रेमच आहे, आई देईल। अजून एक का आपल्याला अच्छा, बरं, ओके। तर आता ह्या कॅम्पसाठी आपण मॅडम कडून पण कॅम्पला आपण मार्गदर्शन करतील आणि शुभेच्छा पण देतील। हॅलो, नमस्कार सगळ्यांना। गुड आफ्टरनून। मॅडमचे आई पण आणि वैद्य सर पण। खूपच छान आणि पवित्र वातावरण आहे हे, आणि खूपच एका वेगळ्या दुनियेत आल्यासारखं वाटतं आपल्याला। त्याच्यामुळे हे वातावरण आपल्या आतलंच आहे, हे आज आपल्याला बाहेरून जाणवतंय। ते आपल्याला रोज जागृत करून स्वतःला आठवण करून द्यायचे या दिवसाची, आणि हे रोज आपण प्रॅक्टिस केलं तर होईल, सो दॅट आपल्याला कॅन्सर सारख्या बिमारीपासून लांब राहायचंय। आणि आपल्याला अजून बाकीच्यांना पण हे ज्ञान शेअर करून अजून प्रसार याचा करता येईल की समथिंग इज प्रिव्हेंटेबल। जसं व्हायरल इन्फेक्शनमुळे हे काय कॅन्सर होतं, त्याचं वॅक्सिन बद्दल पण मॅडमनी सांगितलं असेल, तर तसंच हे आपल्याला एक निदान करून त्या कर्करोगापासून लांब राहण्यासाठी काही साधन आहेत, काही टेस्ट आहेत। यासाठी जसं मार्गदर्शन होतंय तसं तुम्ही सगळ्यांना घरोघरी पोहोचवताय, हे खूप तुमचं एक स्पेशालिटी आहे की आम्ही सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचत नाही, पण तुम्ही तिकडे पोहोचतात। त्याच्यामुळे तुम्हाला त्याचं खूप श्रेय आहे, क्रेडिट जातं। तर तुम्ही हे नक्की सगळ्यांना पोहोचवा, आणि त्याच्यासाठी कसं स्वतःला पवित्र, आपण आपल्यावरती जी धूळ बसलेली आहे आत्म्यावरती, ते बाजूला करून आपलं जीवन कसं आपण सरळ
कसं खाणं जसं जेवण आपलं असतं एकदम प्युअर, तसं जीवन असतं. जसे विचार तसं व्यवहार. तर जसं आपलं एकदम प्युअर पाणी आपण पितो तसंच आपलं वाणी होते. तर हेच आपण जे शिकतोय तेच आपण प्रॅक्टिकली पण इम्प्लिमेंट करून लोक तुमच्याकडून शिकतील. तेच आपण जे भगवद्गीतेमध्ये शिकलोय तेच फॉलो केलं तर आपलं पवित्रच जीवन राहील आणि आपण पवित्रता सगळीकडे प्रसार करू शकतो. तर ऑल द बेस्ट सगळ्यांना. थँक्यू. मॅडमचं खूप खूप धन्यवाद आहे ना, वेळात वेळ काढून. कारण त्यांचं तिकडे आता टायमिंग पण असतं, टायमिंग प्रमाणे ड्युटी असते, तरी पण मॅडम विशेष आल्या. त्यामुळे परत एकदा जोरदार टाळ्यांनी आपण मॅडमचं धन्यवाद करूयात. मॅडम असंच प्रोग्रामसाठी येत राहतील किंवा आपण मॅडमचे काही प्रोग्राम्स असतील तिथे पण जाऊन आपण वेळ मिळाला तर मार्गदर्शन करू. आता तुम्हाला लेट होतं पण तरी एक आई इथे आलेली आहे तर आईकडून, कारण मोठ्यांचे आपण नेहमी काय घेतले पाहिजे, आशीर्वाद घेतले पाहिजे. तर आई आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देईल. बसून आपल्या गुडघ्यांना त्रास आहे, विसरायला होतं. मी आत्ताच 12 वाजता 2 समोरचे तर त्यांनी जास्त बोलायला नाही सांगितले, पण तरीही तुमच्यासाठी मी 2 शब्द बोलते. त्या तिने सांगितलं की आईने मला एवढं डॉक्टर केलं, मोठं केलं. बरोबर ती 7 दिवसाची असताना मला नोकरी लागली शिक्षकाची, आणि तेव्हापासून तिला मी घेऊन तिला शाळेत न्यायचे. तर माझ्यावर गावकऱ्यांनी खूप मोठा विश्वास टाकला. 7वीचा वर्ग दिला. इंग्रजी शिक्षण असल्यामुळे मला सगळं शाळेला 5वी ते 7वी इंग्रजी शिकवायचं, हिला हे करायचं. मग हिला असं पोत्यावर ठेवायचं. कारण त्यावेळेला PSC परीक्षा होती आणि ती 10वी सारखी. तो रिझल्ट लावायचा म्हणून मुख्याध्यापकांनी सांगितलं हे शाळेचे 3 वर्ग तुमच्यात आलं. मग मी जवळजवळ दिवसभर शाळेत हिला घेऊन असायचे. मुलींना बसवायचे 3 खोल्यांमध्ये, मग त्यांना ते जवळ बोलवायचं ना अभ्यास घ्यायचा. त्यामुळे त्या काळात सुद्धा माझा रिझल्ट 90% लागला. 2 मुली गणितात 100पैकी 100. त्यामुळे गावकऱ्यांची खेडेगावात नावं ठेवतात. इतकी मर्जी बसली की मॅडमला 7वीचाच वर्ग द्यायचा, दुसरा कुठला द्यायचा नाही. असा विश्वास संपादन केल्यामुळे मला 2005 मध्ये हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. तर जसं ही आता जीवन की लोकांना घडवायचं, तसं माझं एकच ध्येय विद्यार्थी घडवणं, दुसरं काही नाही. आणि त्यासाठी माझ्या मिस्टरांनी मुलांनी मला साथ दिली. कारण मी दिवसभर शाळेत, जेव्हा मिळेल तेव्हा शाळा, घरी गेल्यावर पण ते शाळेचं काम. त्यामुळे जेवण जरी वेळेवर नसलं तरी कोणी मला मिस्टरांनी किंवा मुलांनी त्रास दिला नाही. त्यांनी सहकार्य केलं म्हणून मी एवढे मोठे झाले, म्हणून मी त्यांच्यामुळे मोठी झाली. म्हणजे तुम्हाला हे उदाहरण मी का तुमच्या समोर आणलं, आपल्याला असं वाटतं ना की आता आम्ही आशा सेविका, आम्ही काय करू शकतो आहे ना. आपण आपल्या मुलांना तेवढं मोठं घडवू शकतो, आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य असतं. आता आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम, कुठे त्यांचा जन्म झालेला, तर मुलं कुठे जन्माला येतात त्याने, त्यांच्यावर आपण काय संस्कार करतो, त्यांना काय शिक्षण देतो, त्याने ते मोठे होतात, त्या संस्काराने ते मोठे होतात. एक मुलगी माझ्या ठाण्याला आहे, ती सुद्धा आता माझ्यासारखंच करते. ती कथ्थक करते, संगीताची पण करते. ती पण B.Pharmacy झालेली आहे. मुलगा पण D.Pharmacy आहे, तो मेडिकल स्टोअर चालवतो. 3 मुलं मी सायन्सकडे पाठवली. ज्या वेळेला तर आमच्याकडे पैसे पण नव्हते, तर मी पोस्टाचं 5-5 रुपये गोळा करून गावातले पोस्टात भरायचे. त्याचं जे कमिशन यायचं त्या कमिशनवर मी हिला शिकवत होते. कारण शिक्षकांना त्यावेळेला पगार नव्हता जास्त त्या काळामध्ये. 1970 साली याचे पगार नव्हते. आता पगार शिक्षकांना भरपूर आहे. तर असं आपण कष्ट करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे, तर आपलं कुटुंब आपण छान घडवू शकतो. तसंच कुटुंब तुम्ही घडवाल असं तुम्हाला मी आशीर्वाद देते. शिक्षणाने माणूस मोठा होता ना, तर तुम्ही मुलांना शिकवा. म्हणजे तुम्हाला इथे बोलवण्याचा उद्देश तेच तर मी तुमच्याकडे पण येऊन केल्या असत्या. म्हणजे जसं मॅडमनी सांगितलं ना, आपल्या घरामध्ये मंदिर असतं तरी आपण देवळात जातो. तसं तुम्ही आता इथे आलात तर तुम्ही एक अनुभव केलात आहे ना, इथलं ते वातावरण आहे ते तुम्हाला तिथे नाही मिळणार. तिथे येऊन मी भले लेक्चर देऊ शकले असते, पण तुम्ही ही जी मनशांती आहे ना, भले 5 मिनिटं 10 मिनिटं अर्धा तास तुम्ही इथे बसलात, हे पण मोठं भाग्य आहे. म्हणजे असं विचार नाही करायचा अरे मॅडमनी बोलवलं 2 तास इथे थांबून ठेवलं, आता अजून वेळ नाही घेणार आहे, अभयला 2 शब्द बोलायला दिले. नमस्कार. मला फक्त सगळ्यांना तुम्ही आलात याबद्दल तुमचे खरंच आभार. हाच प्रोग्राम म्हणजे मला सांगायचं की पेनमध्ये पण आम्ही ते करत होतो तुमच्यासाठी, म्हणजे खालच्या अंगण सेवक आहे यांच्यासाठी. कारण का
तुम्ही एक खूप महत्वाचा तो आहे. जेव्हा तुमचं काम ऐकलं की काय पद्धतीने तुम्ही काम करता आणि तुम्ही एक अंगणवाडी सेविका किती जणांना कॉन्टॅक्ट करू शकते. आणि हा असा विषय तुम्हाला आता बहुतेक बऱ्यापैकी कळलं, मॅडम सगळं सांगितलं की किती महत्वाचा विषय. एक आपण आपल्याच बहिणीला भगिनीला आपण यापासून वाचवतोय. कारण आज आपण जसं मॅडमने सांगितलं की हा खरंच जगातला किंवा भारतातला 2 नंबरचा कॅन्सर आहे. तो आधी 1 नंबरचा 2 नंबर होईल का, कारण त्याला वॅक्सिन आलं, त्याला ट्रीटमेंट आलं, त्यामुळे तो 2 नंबर. आता ब्रेस्टला पण तसं होईल. आता सगळे ऑफकोर्स टेक्नॉलॉजी काम करते आणि कदाचित जर आम्हाला तेवढं जर काही मिळी मदत तर आपण त्याच्यावर पण काम करायचा विचार करतोय. मी आता तुम्हाला फक्त बोलू शकतो पण मी सांगणे असं. पण हा आत्ता आपल्याकडे समजतो की गर्भाशयमुखाचा जो कॅन्सर आहे तो आपण टाळू शकतो. आणि याच्यासाठी आपल्याकडे जे महानगर गॅस आहे, गॅस प्रत्येकाला घालतो ना, त्यांच्या सौजन्याने त्यांच्या CSR नुसार हा कार्यक्रम होत आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क. आणि याच्यातून आणि आम्ही त्याचं राबवतो. आम्ही जी लॅब राबवतो ती उत्कृष्ट पद्धतीने NABL accredited लॅब आहे 2013 पासून. आणि याच्यात तुमचे रिपोर्ट तयार होणार. एकच सांगू शकेल की हा जो तुम्ही आज माहिती घेतली ती प्रत्येक महिलांपर्यंत द्या, हीच तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे. कारण आज तुम्ही जसं माहिती घ्याल तसं त्या महिन्यांना माहीत झालं तर ते तुम्ही कधी टेस्ट करायला तयार होता तुम्हाला माहीत होईल. बरोबर, तर माहीत होणं फार सगळ्यात महत्व आहे. जसं आपलं ज्ञान ऐकलं ना, तर ज्ञान आता जे आपण घेतलंय ते आपल्याला सगळ्याला द्यायचे. आणि प्रत्येक महिलेला जी इलिजिबल आहे त्यांचं करण्याची आवश्यकता आहे अशा प्रत्येक महिला तुम्ही सांगा. बरं, सगळ्यात महत्वाचा काय कन्सर्न असतो किंवा प्रॉब्लेम असतो की पैसा किंवा अवेलेबल नाही होत किंवा पैशाची प्रॉब्लेम आहे, आज नाही पुढचं करू, पुढं मग कधी तो उजळत नाही. कारण प्रत्येकाचे प्रॉब्लेम रोजच्या महिन्याच्या वेळ असतात. बरोबर, तर या कंडिशन आपण ही टेस्ट सगळ्याला फ्री ठेवली आहे. तर याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. जेवढ्या महिलांपर्यंत पोहोचेल तेवढं तुम्ही करा. आणि त्यांना इथं किंवा तुम्ही तिथे येतात, आता तुम्हाला सांगतीलच मॅडम सोपं येतं घ्यायला, तर त्याच्यानं सॅम्पल मी पाठवू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, जसं मॅडम सांगितलं की टेस्ट करायला घाबरू नका. टेस्ट केली पॉझिटिव्ह आलं त्याचा अर्थ असा आहे की तो कॅन्सर आहे का, तो बिलकुल नाही. पण ज्याच्यामुळे कॅन्सर होणार आहे, जो व्हायरस आहे, हाय रिस्क व्हायरस, तो तिथं आहे आणि तो आपण पुढे त्याला त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट ट्रीटमेंट दिली जाणार आहे. आणि मग त्याच्यामुळे काय होणार आहे, तो व्हायरस असल्यामुळे तुम्हाला ते महिला कळणार गेला आहे. आपण तेच जर कळलं नाही तर काय होणार, ते एके दिवशी कॅन्सरमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर ते आपण ते दुर्दैव टाळण्यासाठी आपण ही टेस्ट आणलेली आहे. तर याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती की जेवढ्या महिला तुम्ही कव्हर करतात ते ज्यांना भेटतात त्या प्रत्येकाला सांगा. आणि ज्या एलिजिबल त्यांना डेफिनेटली भेट. काही त्रास असेल काय असेल तरी त्यांना घेऊन या किंवा मॅडम पुढे तुम्ही आणलं तरी त्यांचं ट्रीटमेंट पुढे होऊ शकतं. पण या गोष्टीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा एवढी सगळ्याला विनंती. आणि यावेळेला थँक्यू. तर जसं त्यांनी सांगितलं, हे असे काही पत्रकं आहेत म्हणजे जी ह्या टेस्टची माहिती असलेली ते तुम्ही घेऊन जा. खाली वैष्णवी नंतर ती ही पत्रकं पण आज्ञा त्यांना देऊन टाका जेव्हा द्या. ह्याच्यामध्ये आपण जे मी तुम्हाला आता ध्यानचं वगैरे सांगितलं, मेडिटेशनचं, तर ते पण माहिती दिलेली आहे. पुढे सगळी कॅन्सरची स्तन आणि गर्भाशय दोन्हीचं आहे. आणि हे तुम्हाला जे मी डाएट सांगितलं, तर ज्यांना कोणाला डाएट बद्दलचं थोडी माहिती पाहिजे असेल ते घेऊन जाऊ शकता, त्याच्यात व्यायामाबद्दलचे. आणि हे जे मी म्हटलं की इथे आपण गर्भसंस्काराचे पण, जसं आता मी इथे प्रवचन घेतलं, आता दर महिन्याला आपण गर्भसंस्कार हे पण आपण फ्री करत असतो. का? कारण जर त्या मुलांवर गर्भापासूनच चांगले संस्कार घडले तर येणारे आपले जे पुढचं जनरेशन आहे तेच कसं असेल, खूप सुखी शांत असेल तर आपलं जग सुधारू शकतं. तर म्हणून आपण गर्भसंस्काराचे प्रोग्राम घेतो, जे की G20 पर्यंत हा प्रोग्राम गेलेला आहे. आता त्याच्यासाठी वेळ नाहीये त्यामुळे मी डिटेल बोलत नाहीये. तर महिन्यातून एकदा वर्कशॉप असतं. आता या रविवारी येणाऱ्या वर्कशॉप आहे, 9 ते 1 वर्कशॉप असतं. 9 ते 11 आपण गर्भसंस्काराची माहिती देतो. गर्भवती महिलांचं काय खाणं असलं पाहिजे, काय व्यायाम, नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय करायचं. आणि मग 11 ते 1 आपण मेडिटेशनचं सांगतो. तुमच्यापैकी ज्यांना यायचं असेल, तुम्हाला ज्यांना पाठवायचं असेल तुम्ही त्यांना पाठवू शकता. डॉक्टर शुभदानी डिवाइन गर्भसंस्कार YouTube चॅनल आहे, त्याच्यावर जसा आजचा हा व्हिडिओ तो अपलोड होईल. त्याच्यावर बाकीचे सगळे व्हिडिओज असतात, गर्भसंस्काराचे व्हिडिओ आहेत, नॉर्मल डिलिव्हरीसाठी काय करायचं. तर हे तुम्ही पत्रक घेऊन जा. म्हणजे तुमच्याकडे असेल तुम्ही फोटो काढून लोकांना देऊ शकता. शिवसंदेश म्हणजे जी आता तुम्हाला मी परमात्मा माहिती दिली तर त्याच्याबद्दलची माहिती आहे. ते तुमच्याकडे पॉकेटमध्ये तुम्ही रोज ठेवू शकता, पर्समध्ये. मेडिटेशन ध्यान कसं करायचं त्याची ह्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर हे सगळं जसं आता ते मी दाखवलं आहे, वर्कशॉप दर महिन्याला एकदा असतं. हे आपण मेडिटेशन घेतो दर महिन्याला. बाकी माझे मेडिटेशनचे व्हिडिओज YouTube चॅनलवर आहेत,
त्याच्यावर तुम्ही ऐकू शकता, कारण खूप वेळ तुम्ही आता इथे बसू पण शकत नाही. आणि हे गर्भसंस्काराचं आहे, तर हे जे मी तुम्हाला पत्र त्याचं प्रिंट देतेच आहे. तसंच ज्यांना मुलं होत नाहीत आहे ना, तर त्यांना आपण काही वेळेला IVF वगैरे सांगतो, तर आपण हॉस्पिटलमध्ये अशा महिलांसाठी IVF वगैरे लागेल तर 2दा OPD फ्री ठेवतो, जे की IVF ला साधारण 1,20,000 1.5-2 लाख खर्च येतो. त्याच्यामध्ये पण आपण त्यांना 10,000 कन्सेशन देतो, जेणेकरून जेवढं काही आपल्याला हॉस्पिटलमधून लोकांना मदत करता येईल ते आपण करायचा प्रयत्न करतो. आणि जसं अभय वैद्य त्यांनी सांगितलं की हा कॅम्प जवळजवळ आपण 1,000 महिलांसाठी करतोय, तर या महिन्यात पुढच्या महिन्यात ते टेस्ट होईपर्यंत चालू राहणार आहे. तेव्हा जेव्हा तुम्ही आसपास जाल, गावामध्ये जाल, तुम्ही त्यांना मंगळवार, बुधवार, गुरुवार 3 दिवस आपण इथे हॉस्पिटलमध्ये कॅम्प ठेवलेला आहे. साधारण म्हणजे हा आपण 1 ते 3 हे 2च तास लागतात ऍक्च्युली, पण त्याला आपण आपलं भारतामध्ये कसं असतं, आपल्याला 1 वाजता पाहिजे तर आपल्याला 12 वाजता सांगायला लागतं, तेव्हा ते लोक 1 वाजेपर्यंत येतात. मग 1 वाजता येऊन 1 ते 2 मी लेक्चर घेते, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मग अर्ध्या तासात आपल्या टेस्ट होऊन जातात. म्हणजे त्यांना सांगताना तुम्ही 12 वाजता 12 ते 2 2:30 पर्यंत ते सगळे मोकळे होऊन जातात. तुम्ही असं ज्यांना पाठवायचं त्यांना तुम्ही पाठवू शकता. तुम्ही त्यांना सांगून तुम्ही 5-6 बायकांना तुम्ही घेऊन येऊ शकता ना. काही जणांना सांगून ते नुसते येत नाही, त्यांना आपल्याला घेऊन यायला लागतं. तुम्ही असं पण करू शकता. आणि तुम्हाला कधीही तुमच्या गावामध्ये तुमच्या गावातल्या बायकांसाठी इथे कुठला प्रोग्राम करायचा असेल, हा आपल्याला हॉल ईश्वराने फ्री करून दिलेला आहे, इथे कोणाकडून काही पैसे घेतले जात नाही. तर तुम्ही एक नंबर देते, त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता. आणि मग त्यांना तुम्ही जर सांगितलं तर ते तुम्हाला म्हणजे ते माझ्यापर्यंत मेसेज पोहोचवतील. मग तुझा नंबर सांग. 7900 4769 692. नंबर लिहून घ्या. 7979. ती माझी सिस्टर, माझी असिस्टंट आहे, त्यामुळे ती मला निरोप देईल. 7900 479692. लिहिला की परत सांगू? 7900